नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सेकंड होम्स सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्याविषयी आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आणि आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासाठी रेश्मा हाजीते आलेल्या आहेत. रेश्मा मॅम, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू. तर तुमचा अनुभव तर 17+ वर्षांचा आहे ह्या फील्डमध्ये. तर जेव्हा आपण म्हणतो की सेकंड होम खूप महत्वाचं आहे किंवा वन्स इन अ लाईफ टाइम एक इव्हेंट असतो बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात, बरोबर. तर सेकंड होम विषयी विचार करताना काय नेमक्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत लोकांनी? हा चांगला प्रश्न आहे की सेकंड होम म्हणजे तुमचं. बऱ्याचदा लोक हे कनेक्ट करतात की आपण सिटीत एक घर घेतलं, आता आपण दुसरं घर घेऊया. बऱ्याचदा ह्याच्यामध्ये असतात. बरोबर. पण दुसरा हा पण एक विचार असतो की आपण जसे पूर्वी लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीत मामाच्या गावाला किंवा आजीकडे जायचो, तो एक गावाकडे जायचा फील असायचा. सो आजकाल स्पेशली पोस्ट कोविड सगळ्यांना असं वाटायला लागलं की आपलं स्वतःची तरी एखादी छोटीशी जमीन असावी, त्याच्यावर आपण छोटं होम गार्डनिंग, किचन गार्डनिंग करावं. आजकाल सगळ्यांकडे पेट्स असतात, मग त्या जरा पेट्सना पण खेळायला थोडी मोठी जागा मिळू शकते. लहान मुलांसाठी बऱ्याचदा तो गट फ्रेंडली बॅक्टेरिया डेव्हलप होतो आणि सिटीमध्ये नाही म्हटलं तरी थोडंसं कंजेस्टेड होतं. त्यामुळे सेकंड होम हा अशी गोष्ट आहे की तुम्ही स्वतःची एक छोटीशी जागा घेऊन तुमचं स्वतःचं एक छोटंसं शेतघर बनवून त्याच्यात विकेंड्सला राहावं, याला आपण बेसिकली सेकंड होम म्हणतो. बरोबर. सो सेकंड होम घेताना पहिला तर पार्ट येतो की तुमचं रॉ मटेरियल काय आहे, ते म्हणजे तुम्हाला लोकेशन वाईज पर्टिक्युलर तुमच्या फॅमिलीचा एरिया कुठला आहे, कुठला एरिया त्यांना आवडतो. कारण तुम्ही बऱ्याचदा ट्रिपला जाता, सो फॅमिली बरोबर जाताना तुम्हाला एक पर्टिक्युलर एरिया आवडतो. समजा तुम्हाला तामिनी आवडतंय, मुळशी आवडतंय, लोणावळा आवडतोय किंवा तुम्ही वेल्हेभोर मध्ये जाताय. सो तुम्हाला पहिलं तर बघावं लागतं की तुमचा फॅमिलीचा प्रेफरन्स काय आहे. जर इफ इट इज फॉर द सेल्फ यूज पर्पज, स्वतः वापरणार असाल तर. बरोबर. सेकंड येतं की तुमचं रफली बजेट किती आहे त्याच्यामध्ये. कारण ॲग्रिकल्चर लँडमध्ये काही असं फंडिंग वगैरे होत नाही. त्यामुळे तुमच्याकडे जेवढं असेल तेवढं बेसिक तुम्हाला लँड प्लस कन्स्ट्रक्शन उद्या जर करायचं झालं तर त्याचं रफली बजेट तुमच्याकडे किती आहे हे कॅल्क्युलेट करून चालायला लागतं. आणि मग बाकीचे मग टेक्निकल गोष्टी आहेत की तुम्हाला व्ह्यूज कुठल्या पद्धतीचे पाहिजे, डॅम व्ह्यू, माउंटन व्ह्यू, व्हॅली व्ह्यू पाहिजे की पाण्याचा व्ह्यू पाहिजे स्पेसिफिकली. असे काही तुमचे म्हणजे असं असेल क्रायटेरिया की ह्या क्रायटेरियामध्ये बसलं पाहिजे, तर ते थोडंसं क्लॅरिटी असणं गरजेचं असतं. सो प्रायमरी इज अबाउट लोकॅलिटी, तुमचे बजेट्स, तुमचे फॅमिली प्रेफरन्सेस, ह्या गोष्टी इम्पॉर्टन्स असतात. आणि एकदा काही एरिया तुम्ही जर शॉर्टलिस्ट केले तर मग बाकीचा लिगॅलिटी आणि हा पार्ट नेक्स्ट येतो त्याच्यात बघण्यासाठी. बरोबर. आता याच्यात किती लँड एरिया एखाद्याने विचार केला पाहिजे? म्हणजे आता कशा ह्याने मी विचारतोय की तुम्ही मगाशी एक्झॅक्टली म्हणालात की कोविड नंतर बऱ्याच लोकांना हे जाणवायला लागलंय की एक आपलं शेत असावं, तिथे आपलं घर बांधलेलं असावं आणि बेसिक गार्डनिंग करता यावं. बरोबर. तर ह्यासाठी किती जागा मला लागली पाहिजे किंवा आयडियल जागा किती आहे जी मला मेंटेन होईल, जी माझ्या बजेटमध्ये असेल. ते हे तर पॅरामीटर्स आलेच. म्हणजे आता असं नको व्हायला की मी 5 एकर जागा घेतलीये तर त्याच्यामध्ये मी घर असं किती मोठं बांधणार आहे, पण मग ती 5 एकरात मी करू काय? बरोबर आहे. तर हा एक प्रश्न येऊ शकतो. किंवा काही आता अशा स्कीम्स पण निघाल्यात की जिथे अगदी 1,500 स्क्वेअर फूट तुम्हाला फार्म हाऊसेस लोक बांधतायत आणि विकतायत. तर त्याच्यात पण मग ती जागा कमी पडेल की काय, असं पण मला वाटू शकतं. तर नेमकी जागा किती ठरवायची आणि कशी त्याच्याकडे बघायचं? बरोबर आहे. आता तुम्ही हा जो प्रश्न विचारला ना, ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. जर तुम्ही नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट घ्यायला जात असाल आणि नॉन ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये कसं गव्हर्नमेंट अप्रूव्ड लेआउट्स असतात. सो त्याच्यामध्ये 1,500, 2,000, 3,000 याच्यावर तो खूप मोठा प्लॉट जाऊ शकत नाही तसाही. त्याच्यामुळं जर तुम्हाला एनए प्लॉट घ्यायचा असेल तर मग त्यात तुम्हाला फंडिंग वगैरे अवेलेबल होतं. फक्त एवढंच होतं की ते कंजेस्टेड होतात. कारण 1,000, 1,500, 2,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट छोटा पडतो. जसं तुम्ही सांगितलं की मग पण जर तुमचं हे असेल नाही मला लोनवर प्लॉट घेऊन स्वतःचा फार्म हाऊसला पण लोन बनवण्यासाठी पाहिजे, तर तुम्ही त्या ऑप्शनला जाऊ शकता. बट तुमचा जो मेन प्रश्न आहे तो मोर ऑफ ॲग्रिकल्चर जागेवर आहे. बरोबर. जिथं तुम्हाला थोडी मोठी जागा घ्यायची आहे. आता टेक्निकली बघायचं झालं तर देर इज अ मिनिमम लँड बाईंग ऍक्ट अक्रॉस महाराष्ट्र. आणि दरवर्षी महाराष्ट्र गव्हर्नमेंट
हे डिक्लेअर करतं जिल्ह्यावाईज कुठल्या जिल्ह्यामध्ये मिनिमम लँड बाईंग किती आहे, हम्म, करायला पाहिजे. हम्म, म्हणजे असं नाहीये की तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही 1000 स्क्वेअर फीटाचा प्लॉट घेऊ शकता, 2000चा घेऊ शकता, कोणी 11 गुंठ्याचा घेऊ शकतो, कोणी 1 एकरचा घेऊ शकतो. मॅक्सिमम तुम्हाला किती घ्यायचं ह्याचं पण लिमिट आहे, बट ऍट द सेम टाइम मिनिमम एवढा असलाच पाहिजे हा पण रूल आहे. बरोबर. सो सर्टन आता जर तुम्ही पुण्याचं पकडलं तर ह्याच्यामध्ये पण जिरायती आणि बागायती अशा 2 वेगळ्या प्रकारच्या ऍग्रिकल्चर जमिनी येतात. हम्म, सो बागायती म्हणजे जिथं फळबागा वगैरे अशा टाईपची झाडं लागतात आणि ते तुमच्या सातबाऱ्यावर पण लिहून येतं. जिरायती म्हणजे ज्वारी बाजरी अशा पिकं लागतात. सो याच्यामध्ये बागायतीचा जो रूल आहे तो अराउंड एक तुमचा 11,000 स्क्वेअर फीटच्या आसपासचा पडतो. जिरायतीचा तुमचा 20,000 स्क्वेअर फीटचा पडतो. हम्म, सो इन जनरल पुण्याच्या आसपास तुम्ही घेत असाल तर 11,000 स्क्वेअर फीट हा रॅन्डम रूल आहे. तरी पण तुम्ही घेताना त्या तहसीलमध्ये जाऊन चेक करायला पाहिजे की बरोबर, मिनिमम कितीचं रजिस्ट्रेशन होतं. 11 गुंठे हा ऍव्हरेज पकडला जातो. बरोबर. काही ठिकाणी 20,000 स्क्वेअर फीट डिपेंड त्या लँडचा टाईप कुठला आहे, बागायती आहे का जिरायती आहे त्याच्याप्रमाणे. आता काही जिल्हे असे आहेत, लाईक तुम्ही सोलापूरला गेला तर तिथं मिनिमम लँड बाईंग ऍक्ट 1 एकरचा आहे. सो 1 एकरच्या खाली तुम्ही ऍग्रिकल्चर जागा नाही घेऊ शकत तिथे. हम्म, सो हे तहसील टू तहसील चेंज होते रूल्स, ते तुम्ही बघायला पाहिजेत. आणि सेकंड जे तुम्ही म्हणाला की तुमची पर्सनल चॉईस की मिनिमम लँड बाईंग ऍक्ट ठीक आहे 11,000चा आहे, पण मला थोडी मोठी जागा घ्यायची, मग मी जास्त जागा घेतो, मग मी 2 प्लॉट घेतो, 3 प्लॉट घेतो, किंवा मी 1 एकरची जागा घेतो. बरोबर. मॅक्सिमम तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता, बट मिनिममला जिथं बऱ्याचदा असं होतं की लोक 11 गुंठ्यामध्ये 11 जण मिक्स होतात आणि मग 1 गुंठ्याचे प्लॉट होतात. बरोबर. दीज आर लाईक मग ते तुकडाबंदी कायद्याच्या अंडर येतात. सो ते म्हणजे लिगली ते तुम्ही प्रोसीड नाही करू शकत काही गोष्टी. इंटरेस्टिंग. हम्म. आता ह्याच्यातनं अजून एक प्रश्न आय थिंक बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असेल हा, की जेव्हा आपण म्हणतो की ऍग्रिकल्चर जमीन घ्यायची, तर आता 7/12 हा काय प्रकार असतो बऱ्याच लोकांना तेवढासा माहिती नसतो, तर बरोबर. त्याच्याविषयी तर तुम्ही सांगाच. हम्म. आणि शिवाय जर माझ्या फॅमिलीमध्ये किंवा माझ्याकडे जर 7/12वरती माझं नाव नसेल, हम्म. तर मग मला ऍग्रिकल्चर जमीन घेता येते का? हम्म. पहिला प्रश्न तुमचा आहे की 7/12 म्हणजे असं म्हणतात की जसं आपलं आजकाल सगळ्यांचं आधार कार्ड आहे इंडिव्हिज्युअली, तसं लँडचं आधार कार्ड इज अ बेसिक, लाईक तुमच्या नावाने तुमचा 7/12 असणं आहे. सो 7/12वर काही बेसिक डॉक्युमेंटेशन जे तुम्हाला बघायला मिळतं त्याच्या रफ ड्राफ्टमध्ये, जे नॉर्मल कुणालाही वाचता यायला पाहिजे जर त्यांना जागा घ्यायची असेल तर. नंतर वेगळी गोष्ट आहे तुम्ही लॉयर लावला वगैरे गोष्टी केल्या, सिम्पल. आणि आजकाल गव्हर्नमेंटनी सगळे डॉक्युमेंटेशन अक्रॉस इंडिया ऑनलाईन केलेले आहेत. सो जसं महाराष्ट्रामध्ये 7/12 आहे तसं नॉर्थ मध्ये खासरा खतवणी आहे. त्याचं फक्त नॉमेनक्लेचर चेंज होतं, वोकॅब्युलरी वाईज वर्ड्स डिफरंट होतात, पण तुम्हाला सगळ्यांचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन अवेलेबल होतात. आणि जेव्हा तुम्हाला जागा घ्यायची असते, स्पेशली ऍग्रिकल्चर जागा घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी रूल आहे की अक्रॉस इंडिया कुठल्याही स्टेटचा ऍग्रिकल्चर 7/12 तुमच्याकडे असला पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्रात जागा घेत असाल तर. सो महाराष्ट्रात जागा घेताना तुमचा महाभूलेख आपल्या इथे एक वेबसाईट आहे, किंवा तुम्ही जेव्हा केव्हा बघताय त्यावेळेला सर्टन टाइम वेबसाईट चेंज पण होतात, बट ऑनलाईन 7/12 महाराष्ट्र सर्च केला की तुम्हाला पहिली जी लिंक मिळते त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर तुम्ही गावाचं नाव, तालुका, जिल्हा हे टाका, गट नंबर टाका, तुम्ही ज्या सपोज तुमच्या वडिलांची जागा आहे त्याचे तुम्ही डिटेल्स टाकताय तर ते टाकल्यानंतर तुम्हाला तो 7/12 खाली दिसतो. 2 वेगळे व्हर्जन असतात, एक नॉर्मल व्हर्जन असतं, फ्री व्हर्जन मध्ये त्यांचं प्रिंटेड येतं, किंवा तुम्हाला ऍक्च्युअल यूज साठी पाहिजे असेल तर मग तुम्ही डिजिटल प्रिंट व्हर्जनला जाऊ शकता. आता बेसिक 7/12 मध्ये काय गोष्टी येतात की जागा किती आहे, ओनरशिप कुणाकुणाची आहे, आणि तिसरा कॉलम असतो तो येतो इतर अधिकार, म्हणजे ह्याच्यावर काही बोजे आहेत का कुणाचे, कुठल्या बँकेचे वगैरे. आणि एक कॉलम हा पण दाखवतो ही जागा शेती किती आहे, बिगर शेती किती आहे. सो जर तुम्ही शेतीच्या जागेमध्ये स्पेशली जात असाल तर तुमचा सेकंड जो प्रश्न आहे की ऍग्रिकल्चर जागा घेण्यासाठी ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणजे ऍग्रिकल्चर 7/12 लागतो, पण नॉट नेसेसरी तुम्हाला महाराष्ट्राचाच लागतो. भारतातल्या कुठल्याही स्टेटचा ऍग्रिकल्चर 7/12 महाराष्ट्रामध्ये व्हॅलिड होतो. बरोबर. आणि हा जो रूल आहे हा महाराष्ट्रासारख्या सर्टन स्टेट्समध्येच आहे. काही स्टेटमध्ये हा रूल नाहीये, तिथं कुणीही जाऊन एक्सेप्ट एनआरआयज, एनआरआय कांट डायरेक्टली बाय ऍग्रिकल्चर लँड इन इंडिया. सो दुसऱ्या स्टेटमध्ये पण तुम्ही जाऊन, लाईक आता सपोज माझे काही क्लायंट आहेत ते नॉर्थचे आहेत, सो त्यांच्या इथं ते म्हणतात की हा माझ्या नावानी 7/12 नाहीये, बट माझ्या पप्पांच्या बाजूची जागा अवेलेबल आहे, ते मी उद्या सेलडीड करून घेतो, माझ्या नावानी 7/12 येईल. सो इथून जेव्हा महाराष्ट्रात त्यांचं सेलडीड होतं
त्यावेळेला त्यांचा दिल्लीतला सातबारा ऍक्सेस होतो आणि त्या सातबाराच्या अगेन्स्ट ऍग्रिकल्चर सातबाराच्या अगेन्स्ट त्यांचं रिटेन्शन होतं. हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे नावडेज की दुसऱ्या स्टेटमधला जर सातबारा तुमचा असेल तर तुमच्या एका जनरेशनसाठी व्हॅलिड राहू शकतो. म्हणजे लाईक तुमचा फॉर एक्झाम्पल दिल्लीतला सातबारा असेल आणि तुम्ही महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन घेता ऍग्रिकल्चरचं, तर हा सर्टिफिकेट म्हणजे इथली ऍग्रिकल्चर लँडचं जे आहे ते एका जनरेशनला म्हणजे तुमच्या मुलाच्या नावानी पण ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट होतं त्याच्यामध्ये. सो त्याला परत नवीन घेण्याची गरज नसते. नाही. पण जेव्हा महाराष्ट्रातला सातबारा असतो तेव्हा तो 2 जनरेशनला व्हॅलिड होतो. म्हणजे तुमच्या मुलाला पण आणि तुमच्या मुलाच्या मुलाला पण. तर बरोबर तुमच्या मुलाचा मुलगा पण नेक्स्ट लेवलला ऍग्रिकल्चर जागा तुमच्या सातबाऱ्यावर घेऊ शकतो. बरोबर. त्यामुळे आजकाल हा फक्त प्रकार राहिला नाहीये की तो फक्त ऍज अ इन्व्हेस्टमेंट आहे, बट दॅट्स अ पार्ट ऑफ अ लिगसी किंवा एक वारसा हक्क पुढच्या जनरेशनला द्यायचा. हा एक सगळ्यात मोठा मुद्दा यायला लागला आणि ऍग्रिकल्चर नॉर्म्स खूप बदलत आहेत. महाराष्ट्रात काय अक्रॉस इंडिया सगळीकडे बदलत आहेत. बरोबर. त्यामुळे उद्या याच्यावर रिस्ट्रिक्शन काही आल्या तर ऑब्व्हियसली आज तुम्ही लँड घेऊन ठेवता, यू आर सिक्युअर्ड इनफ ऑन दॅट. सो ऍग्रिकल्चर लँड बाईंगला तुम्हाला ऍग्रिकल्चर सातबारा लागतो. प्रत्येक स्टेटमध्ये सातबाऱ्याला वेगळे नॉमेनक्लेचर आहेत. अक्रॉस इंडिया तुमचा कुठलाही सातबारा असेल तरी चालू शकतो, फक्त तो तुमचा आज लाईव्ह असला पाहिजे. कधी कधी काय होतं, लोक म्हणतात आहे ना माझ्या आजोबांच्या नावाने जागा आहे, आता आजोबा नाहीयेत, मग ती तुमच्या वडिलांच्या नावाने लागली का जागा? ती लागली नसेल तर मग तो व्हॅलिड नाही होणार. बरोबर. हा. आता ह्या लीगल जेव्हा टर्म्स समोर यायला लागतात त्यावेळेस बऱ्याचशा लोकांना कन्फ्युजन व्हायला होतं, कारण तेवढ्या लीगल टर्म्स माहिती नसतात किंवा ओव्हरऑल प्रोसेसेस पण तेवढ्या माहिती नसतात. पण जेव्हा एक्सेल होम्स सारखी जशी तुमची कंपनी आहे तर त्याच्या थ्रू जेव्हा एखादं लँड डिलिंग होतं तर त्याच्या काय स्टेप्स असतात ते तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे मग या लीगल गोष्टींबद्दल निर्धास्त राहणं बरोबर हे आमच्यासारख्या बायर्सना खरं म्हणजे मनशांतीची गोष्ट आहे की आम्हाला बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला पुण्या मुंबईत पण तुम्हाला लोक दिसतील अशी बरोबर आहे की बाबा हे पैसे घ्या तुम्ही पण ते लीगल गोष्टी आमच्यापर्यंत नको. बरोबर आहे. तर या प्रश्नाचे मला बेसिकली 2 गोष्टी आपण करू शकतो ह्याच्यातनं, की एकतर लीगल गोष्टींना घाबरायचं काही कारण नाहीये, ते माहिती करून घेणं गरजेचं आहे. बरोबर. आणि एक्सेल होम्स सारख्या कंपन्या ज्या आहेत, म्हणजे तुमची जी कंपनी आहे ती कसं प्रोसेस वाईज या सगळ्यातनं सुखरूप बेसिकली लोकांना नेत असते. ओके, हा प्रश्न खूप चांगला आहे, कारण आय थिंक 80% लोक ज्यांची स्वप्न असतात जागा घ्यायची ते बऱ्याचदा कुणाची तरी घरात हॉरर स्टोरी आहे म्हणून किंवा आजूबाजूला कुणाबरोबर तरी काहीतरी घडलंय आणि म्हणून त्यांना असं वाटतं की अरे आपला कमावता पैसा आहे ना, भले आपण आपल्या घराच्या समोरचा दुसरा फ्लॅट घेऊ पण जमिनीत नाही टाकणार. हे कशामुळे होतं, कारण लिगली बऱ्याचदा लँड ट्रान्सफर होत नाही आणि लोकांनी हे स्ट्रगल पाहिलेले असतात आणि माइट बी हे जनरेशनल स्ट्रगल असतात. बरोबर. तुम्ही पाहिलं असेल तर लँडच्या कित्येक केसेस हे वर्षानुवर्ष काय पिढ्यानपिढ्या लढले जातात, कारण ऍट द एंड ऑफ द डे इफ यू सी म्हणजे परमेश्वरांनी सध्या एकच गोष्ट आहे जगातली ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग बंद केलंय ती म्हणजे लँड. बरोबर. त्याच्यामुळे इट ऑलवेज वर्क्स ऑन सप्लाय अँड डिमांड. मार्केटमध्ये सप्लाय जेवढा कमी कमी होत जातोय तसतसा डिमांड वाढते. आणि पूर्वीच्या काळी जर तुम्हाला माहिती असेल तर म्हणजे राजा महाराजांच्या काळांमध्ये ते खुश झाले तर इनामी जमिनी दिल्या जायच्या, किंवा इव्हन आपल्या आजी आजोबांपर्यंत पण हे होतं की जागा किंवा शेत जमीन विकणं म्हणजे रिअली आयुष्यात तुमच्या खरंच खूपच कठीण काळ आलाय त्यावेळेलाच तुम्ही विकताय. सोनं वगैरे वॉज अ व्हेरी ओके थिंग की विकून. सो लँड वॉज ऑलवेज बीन टू दॅट लेवल इव्हन अबाउ गोल्ड, की स्वतःची जागा असणं तो एक प्राईड नेहमीच कन्सिडर केला जातो. आणि इफ यू सी ऑन द अदर साइड, जे मी एक सांगितलं की ज्यांच्या हॉरर स्टोरीज असतात तो एक पार्ट आहे, बट ज्यांच्या सक्सेस स्टोरीज असतात, आता जरी तुम्ही पुणे बघितलं तर फक्त 9 ते 10 लोकांच्या हातात पुण्यातल्या पण जमिनी आहेत आणि ह्या लोकांनी काही एका रात्रीत घेतलेल्या नाही आहेत ह्या. म्हणजे एक पुण्यातले डेव्हलपर आहे, त्यांच्याशी मी बोलत होते तर ते म्हणत होते, मॅडम आमच्या आजोबांच्या काळापासून आमच्या घरामध्ये दर दिवाळीला एका वेळेला नवीन कपडे नाही घेतले जायचे, पण दर दिवाळीला मिनिमम एवढी जागा आम्ही घेऊन ठेवायचो. आज मेजर त्या एरियातलं लँड पार्सल त्यांच्याकडे आहे. हे केव्हा शक्य होतं, जेव्हा लोकांनी ते बघितलेलं असतं हे ग्रो होतं आणि जेव्हा ते घेण्याचं हे असतं, हा मला आता घ्यायचंय,
तेव्हा मग लिगल पार्ट प्ले करतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी होते, बऱ्याचदा लोक इमोशनली जातात. लँड ट्रान्झॅक्शन शुड बी ऑलवेज हँडल्ड विथ रिस्पेक्ट टू द लिगल पार्ट. आपण एखादा चांगला ऍडवायझर अपॉइंट करणं आणि त्याला फुल फ्रीडम देणं ते इम्प्लिमेंट करण्यासाठी इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा होतं की हिंजवडीत जागा आहे आणि मला 2 गुंठे 30 लाखात मिळते, वा किती चांगलं डील आहे, आणि मग ते आय माइट मिस इट रादर दॅन शोईंग इट टू द वर्ल्ड, आय डू इट माय सेल्फ. आणि मग तुम्ही त्यात लिगल ओपिनियन नाही घेतलं, यू जस्ट डीड कन्क्लुडेड एव्हरीथिंग, आणि नंतर तुम्हाला कळलं की ही नॉन डेव्हलपमेंट झोनची जागा होती जो मी घेऊन बसलो. किंवा रिसेंट आता एका आमच्याच नेटवर्कमध्ये एका डॉक्टरनी अशीच जागा घेतली. त्यांना असं एअरबीएनबी टाईप रेंटल वगैरे करायचं होतं भोरमध्ये, आणि घेतल्यानंतर त्यांना कळलं की ह्या जागेवर झोन वेगळा होता, त्यांना जी डेव्हलपमेंट करायची ती त्याच्यात पॉसिबल नाही. काही केसेस हेही होतात की भाऊ बहिणींच्या नावावर जागा आली आई वडील गेल्यानंतर, आणि भावानी जागा विकली, बहिणीला पैसे नाही दिले, आणि उद्या तुमचं डील तर झालं, तुमच्या नावाने 7-12 झाला, आणि नंतर बहीण उठून आली आणि तिने सांगितलं मला पैसे नाही मिळाले. हे वारसा हक्काने ट्रान्सफर होणाऱ्या ज्या जागा आहेत, ह्याच्यावर खूप क्रिटिकली बघावं लागतं. ह्याच्यात लिगल चेक करावा लागतात, सर्टन एनओसी साईन करून घ्याव्या लागतात. जेवढे भाऊ बहीण आहेत त्यांना सगळ्यांच्या बरोबर एक एनओसी रजिस्टर्ड करावी लागते की आमचं ऑब्जेक्शन नाही, आम्ही सगळे करतोय. हे सिम्पल लिगल सोल्युशन्स आहेत याला, पण पॉइंट आहे की त्याच्या डेप्थमध्ये जाऊन त्याचा स्टडी करायला पाहिजे. दॅट इज वन इम्पॉर्टंट थिंग. आणि सेकंड, ॲज अ कंपनी आम्ही काय केलं, म्हणजे वेन वी स्टार्टेड इट वॉज ऑल्सो, आमच्या चौघांपैकी कोणीही असं रिअल इस्टेट बॅकग्राऊंड किंवा सेकंड जनरेशन नाहीये, त्यामुळे आम्ही बऱ्याच गोष्टी अशा शिकत गेलो ओव्हर द टाइम. बट वन थिंग दॅट वी डिड, वी ऑलवेज टूक ॲडवायझर्स. सो आम्ही 2 गोष्टी करतो. एक तर आम्ही ज्या एरियामध्ये जागा घेणार आहे तिथला एक लोकल लॉयर अपॉइंट करतो, कारण लोकल लॉयरला बऱ्याचदा तिथल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, ह्याचा ओनर कोण, ह्याची मागची पिढी कोण, ते थोडंफार त्यांना माहिती असतं. सेकंड, वी हॅव इन हाऊस लॉयर जो त्याचा पूर्ण सर्च करतो, आणि वी हॅव थर्ड पार्टी लिगल ऑडिट. सो लिगॅलिटी हा सगळ्यात पहिला पार्ट आहे विच वी टेक केअर ऑफ, कारण जागाच नावानी नाही झाली ना तर काही नाहीये. करेक्ट. आणि आमचा एक मुद्दा हा असतो की तुम्ही आज आमच्याकडे 1 रुपया टाकला तर तुम्हाला 1 रुपयाची लँड मिळाली पाहिजे. कारण भाव किती वाढेल, किती अप्रिशिएट होईल ते तुमच्या माझ्या हातात नाहीये. मार्केट पडेल का उठेल कुणाच्या हातात नाहीये. बट व्हॉट इज इन आवर हँड, वाय पीपल इन्व्हेस्ट इन रिअल इस्टेट, बिकॉज इट्स अ फिजिकल असेट. ते व्हर्च्युअल असेट नाहीये कुठल्या तरी तुमच्या डीमॅट अकाउंटला राहिलेलं. तुम्ही जेवढं टाकलं तेवढं तुमच्या नावाने ट्रान्सफर व्हायला पाहिजे. आणि लँडमध्ये सगळ्यात मेजर फ्रॉड्स ह्याच्यामध्येच होतात की पैसे देऊन बसले, जागेचं पोझिशन नाही मिळालं. बऱ्याचदा लोकांचे अग्रीमेंट टू सेल होतात. आता प्रॉपर्टी मार्केटमध्ये अग्रीमेंट टू सेल हा खूप नॉर्मल विषय आहे की तो फ्लॅट तेवढे मजले व्हायचा राहिलेला आहे बिल्डरचा, तेवढं काम राहिलेलं आहे, त्याच्यासाठी तुम्ही अग्रीमेंट टू सेल करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पोझिशन मिळणार आहे. बट लँडमध्ये अग्रीमेंट टू सेल हा काही प्रकार नाहीये. तुमचं माझं डील झालं, तुमच्याकडे आज पैसे तुम्ही मला सगळे दिले, उद्या मी तुम्हाला सेल डीड द्यायला पाहिजे. बरोबर. जर मी देत नसेल आणि अग्रीमेंट टू सेल करून ठेवत असेल फक्त, तर तुमच्या नावाने काहीच आलं नाही. युअर मनी इज इन द चॅरिटी. सो बऱ्याचदा काय होतं ना, लोक हा विचार करत नाहीत, आणि ह्याच्या मागे वेगवेगळी कारणं असू शकतात की समोरच्यानी लँडच नावानी नाही घेतलेली आहे, समोरचा स्वतः लिगली तुमच्या नावाने ट्रान्सफर करू शकत नाहीये, किंवा त्या जागेमध्येच जसं मी सांगितलं की काही झोनचे प्रॉब्लेम असू शकतात, काही असू शकतात ज्याच्यामुळे ट्रान्सफर होत नाहीये. त्यामुळे मी एक बेसिक गोष्ट सांगते जी आपण चेक केली पाहिजे ऍज अ लेमॅन. तुम्ही समोरच्याला विचारायचं, आज मी तुला पूर्ण पैसे दिले तर उद्या तुम्हाला सेल डीड देशील का? जर तो देत असेल ना तर यू शुड गो अहेड विथ द ट्रान्झॅक्शन. आणि फर्स्ट पार्ट इज ऑब्वियस, लाईक तुमचा बेस्ट ऑफ द लॉयर अपॉइंट करा. आणि मी नेहमी म्हणते की आपण लाखभर रुपये तर, किंवा कधी कधी तर लँड ट्रान्झॅक्शन एवढे मोठे असतात की करोडो रुपये, पण तुम्ही जर एका ट्रान्झॅक्शनच्या मागे लागत असाल तर 1,000 रुपये तुमचे लॉयरला जायलाच पाहिजेत, ऍज अ पीस ऑफ माइंड. व्हॉट यू सेड ना, म्हणजे माझ्या इथेही जेवढे क्लायंट घेतात त्यांना मी सांगते, सर तुम्हाला 15-20 दिवसाचा पूर्ण टाइम आहे बुकिंग नंतर टू डू एनी लिगल चेक. अँड ड्युरिंग दॅट टाइम इफ युअर लॉयर सेज याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे लिगली, वी रिफंड द एंटायर अमाऊंट दॅट यू हॅव बुक्ड विथ अस. मागच्या 17 वर्षात एकही आमची लिगल रिफंड केस आतापर्यंत नाही, बिकॉज तो खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे आणि क्रायटेरिया आहे की लिगल सॅटिस्फॅक्शन इज लाईक अ मेंटल सॅटिस्फॅक्शन ऍट द एंड ऑफ द डे. म्हणजे ऍज अ कंपनी मी 3 लेवल चेक करते, मी 7 महिने त्या लँडच्या मागे बसून नंतर आम्ही शॉर्टलिस्ट करतो ती लँड, पण तरी पण आम्ही हे अश्युरिटी एवढ्यासाठी देतो की तुम्ही घेताना तुम्हाला हा विश्वास बसला पाहिजे की माझ्या लॉयरनी व्हेरीफाय केलंय. सो माझ्या आता गेटेड कम्युनिटी प्रोजेक्टमध्ये 27 प्लॉट असतील ना, तर त्यातल्या मिनिमम 24 लोकांनी लॉयर लावलेले असतात. सो वाय इफ समबडी इज रिअली
वेल टू डू अँड इनफ टू बाय एनिथिंग, बट ही शुड नॉट कन्सिडर की चला माझ्याकडे पैसे आहे म्हणून मी टाकतोय. बरोबर. इट शुड बी, तुम्ही आज पैसे कुठेही लावू शकता ना. तुम्ही स्टॉक मार्केटला लावू शकता, फायनान्शियल मार्केटला लावू शकता, रिअल इस्टेटमध्ये अदर सेगमेंट्समध्ये लावू शकता. तरी पण जर तुम्ही लँडमध्ये इन्व्हेस्ट करायला आला, दॅट मीन्स यू नीड सर्टन थिंग्स विथ द क्लॅरिटी. बऱ्याचदा एनए प्लॉटमध्ये ही क्लॅरिटी इझिली मिळते, कारण प्रोजेक्ट हा लिगली अप्रूव्ह झाल्यानंतरच मग त्याची एनए ऑर्डर निघते. आजकाल त्याला पण रेरा आणि हे येतं. ऍग्रिकल्चरमध्ये रेरा वगैरे काही व्हॅलिड नाहीये, त्याच्यामुळे इथं तो जास्त चेक ठेवावा लागतो आणि करावा लागतो. सो ॲज अ कंपनी वी कॅन हँड होल्ड इन टर्म्स ऑफ लिगॅलिटी ऑफ द लँड. सो आमच्या इथं आम्ही गेटेड कम्युनिटी करतो, जिथं लँड आम्ही चांगली आयडेंटिफाय करतो, त्याला गेटेड कम्युनिटी करतो, लिगल चेक केलेला असतो, त्याच्यावर आम्ही बेसिक डेव्हलपमेंट देतो, पाणी, इलेक्ट्रिसिटी, रोड, डिमार्केशन. गेटेड कम्युनिटीमध्ये मेंटेनन्स असतो, सिक्युरिटी गार्ड, गार्डनर, 2 रिसोर्सेस असतात. तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आमची इन हाऊस कन्स्ट्रक्शन टीम असते, कारण एवढ्या लांब जाऊन बऱ्याचदा त्या सगळ्या बरोबर. गोष्टी मॅनेज होत नाही. सो वी प्रोव्हाइड दॅट एंटायर कॉमन सोल्युशन ॲज अ कंपनी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रॉ मटेरियल लँड आहे, त्याच्यामुळे लँड पहिलं नावाने ट्रान्सफर व्हायला पाहिजे, आणि दॅट इज ओनली पॉसिबल इफ इट इज लिगल. राईट. आता हे जे तुम्ही म्हणतायत की गेटेड कम्युनिटी आहेत आपल्या कंपनीच्या, तर ह्या कुठल्या एरियाज मध्ये आता लोकांना बघायला मिळतील? आता पुण्याच्या आसपास ज्या आमच्या आहेत, तो आम्ही मुळशी एरियामध्ये आता माझा 5वा प्रोजेक्ट चालू आहे. सो आम्ही फार्म हाऊस गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट, तिकडे माझा रॉयल व्ह्यू फार्म्स नावाने मुळशीमध्ये ब्रँड आहे. सो तिथं आम्ही प्लॉट दिलेले आहेत, त्याच्यावर लोकांनी, आम्ही त्यांना फार्म हाऊसेस बनवून दिलेले आहेत. लोक आयदर स्वतःसाठी वापरतात किंवा रेंट आउट करतात, एअरबीएनबी, स्टे विस्टाला. मुळशी एरिया बिकॉज बऱ्यापैकी पुण्याच्या वेस्टमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांना 1-1.5 तासावर आहे. सो आमचा कॉन्सेप्ट आहे की तुम्ही घरातनं निघून 1-1.5 तासात तुमच्या फार्म हाऊसवर पोहोचलं पाहिजे. नाहीतर भारीतली भारी फार्म हाऊसेस आपली गोव्यात, कोकणात, महाबळेश्वरला मिळू शकतात. बट आमचा बेसिक पर्पज हाच आहे की वापरात यायला पाहिजे, विकेंड्सला तुम्ही जाऊन राहिलं पाहिजे. दॅट शुड बी अल्टिमेट पर्पज. सो वी आर नॉट जस्ट सेलिंग लँड, वी आर गिव्हिंग लिव्हेबल फार्म हाऊस गेटेड कम्युनिटीज. सो जिथे येऊन लोकांनी ऍक्च्युअल राहून दे शुड एन्जॉय द लोकेशन. दॅट्स व्हॉट द पर्पज इज. सेकंड आमचा जो प्रोजेक्ट आहे तो ईस्टला जी लोक राहतात, म्हणजे आमेनोरा, पंचशील, खराडी, विमाननगर या साईडला जी लोक आहेत, त्यांच्यासाठी मुळशी इज लाईक, जरी लोकेशन चांगलं असेल तरी पण 1.5-2 तासाचा सिटी ट्रॅव्हलच होतो. त्यामुळे आमचं ईस्टला एक लोकेशन आहे जे वाघोली पासून एक 45 मिनिटावर आहे. खराडी अराउंड 1 तासाच्या ड्राईव्हवर आहे. त्या लोकेशनला एक पाठेठाण म्हणून गाव आहे, त्या साईडला तुम्हाला यवत, तुरळी, कांचन वगैरे त्या बेल्टमध्ये आमचे प्रोजेक्ट्स आहेत. तिकडे आमचं शांतीवन नावाने प्रोजेक्ट चालतात. आणि आता आमचा 3रा प्रोजेक्ट आम्ही वेल्हेमध्ये आणतोय, कारण बरीचशी लोक अशी आहेत ज्यांना तिकीट साईज वाईज, जसं तुम्ही सांगितलं 11,000 मिनिमम घ्यावं लागतं, त्यामुळे थोडी तिकीट साईज पण वाढते. सो मुळशी अराउंड एक 55 लाखाच्या रेंजमध्ये जातं, या साईडला पण अराउंड एक 50-55 पर्यंत जातं. तो वेल्हे आम्ही अराउंड एक 20 ते 25 लाखाच्या रेंजमध्ये प्रॉडक्ट आणतो. सो वेल्हे साईडला एक तोरणा फोर्ट, आणि सध्या बऱ्यापैकी MSRDC रिंग रोड कनेक्टिव्हिटीमुळे देर आर लॉट ऑफ एरियाज जे बऱ्यापैकी कनेक्शन्स मध्ये पुढच्या 5 वर्षात येणारे आहेत. सो त्याचे एक्झिट पॉइंट्स बघून आम्ही सध्या अक्वायर करतोय लँड. सो कुठल्याही एरियात, लाईक आमच्या ह्याच्यामध्ये 4 वेगवेगळे डिव्हिजन आहेत. सो ऍक्विजिशन एक डिव्हिजन आहे, जिथे आमची मोर दॅन 50ची ऍक्विजिशन टीम ऑन ग्राउंड काम करते. सो बेसिकली कुठलंही लोकेशन घेताना आम्ही हे बघतो की इथं गव्हर्नमेंटचे मिनिमम 3 इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कुठले येणार आहेत. भले तुम्ही फार्म हाऊस साठी ते प्लॉट घेताय, पण तरी लॉंग रन मध्ये तुमचं रॉ असेट तर लँड आहे, ते अप्रिशिएट व्हायला पाहिजे. सो त्याच्यासाठी आम्ही हे बघतो की सध्या रिंग रोड आहे, प्रपोज्ड एअरपोर्ट आहेत, ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेज आहेत जे पुण्यामध्ये सध्या ज्याची कामं मेजरली चालू आहेत, PMRDAचं मेट्रोची कामं किंवा मेट्रो एक्सपान्शन्स ज्या ज्या एरियामध्ये होत आहेत. सो अशा आम्ही 3 ते 4 प्रोजेक्ट बघतो, आणि त्याच्यानंतर आम्ही मग लँड अक्वायर करायला सुरुवात करतो त्या एरियामध्ये. ग्रेट. आता जेव्हा 7/12 आणि लिगल ह्या गोष्टी तुम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने सांगितल्यात, आता अजून एक मुद्दा असतो जो बऱ्याच लोकांना तेवढा परिचित नाहीये म्हणा, किंवा तेवढी हातमिळवणी झालेली नाहीये, ती म्हणजे मोजणी, जमिनीची मोजणी. तर ह्याच्यातही 2 प्रकार असतात, एक सरकारी आणि एक प्रायव्हेट मोजणी. तर या मोजणीकडे कसं लक्ष ठेवलं पाहिजे? कारण की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मी जर 1 रुपयाची जमीन घेतली असेल तर मला 1 रुपयाची जमीन आली पाहिजे माझ्या नावावर. तर ह्याच्यामध्ये मग जमीन मारणे किंवा अशा गोष्टी बऱ्याच होतात. तर त्या मोजणी विषयी थोडंसं सांगा. ती मोजणी हा तसा खूप क्रिटिकल पार्ट आहे, कारण म्हणजे तुम्ही एक लिगल पार्ट चेक करता की ह्या जागेचं मागचं टायटल कुणाच्या नावाने आली, त्यालाच आपण पैसे देतो, हा एक पार्ट आहे.
सेकंड पार्ट जो तुम्हाला जागा घ्यायच्या आधी चेक करायचा असतो, जनरली 2 गोष्टी आहेत. एक तर तुम्ही कुठलीही जागा घेताय त्याचं क प्रत बनते. हम्म. सो गव्हर्नमेंट मोजणी ही तुम्हाला जी लीगल डॉक्युमेंटची फाईल दिली जाते, लाईक आमच्या इथं आम्ही 9 वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स देतो. त्याच्यामधली क प्रत ही एक फाईल असते जी गव्हर्नमेंट मोजणीची असते. सो जागा घ्यायच्या आधी तुम्ही आधी क प्रत ही चेक करायला पाहिजे किंवा तुमच्या लीगल प्रोसेसच्या अंडर तो पार्ट यायला पाहिजे की एक्झॅक्टली ही एवढी जागा आहे का. आणि जनरली कसं असतं, शेती जागेमध्ये तो गट नंबर असतो आणि एकाच गटामध्ये तुम्ही 10 लोक असू शकता, 15 लोक, डिपेंड तो गट किती एकरचा आहे. सो तुम्ही जर त्या गटाची मोजणी तुमच्याकडे शीट यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या गटामध्ये तुमचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटची ऍक्च्युली ऑन ग्राउंड मोजणी व्हायला पाहिजे घेण्याच्या आधी. आता जेव्हा तुम्ही ऍग्रिकल्चर जागा घेता तेव्हा प्रत्येकाने आपापल्या प्लॉटमधनं रोड सोडायला लागतो. त्याच्याशिवाय मग ते वहिवाटीचे रोड रेडी होत नाही, नाहीतर मग कुणाचा तरी मागं प्लॉट आहे तो त्याच्या प्लॉटपर्यंत पोहोचू शकत नाही. सो जनरली ते एक असतं की मोजणी करताना तुम्ही ते काउंट करता की ऍक्च्युअल तुम्हाला ऑन ग्राउंड एरिया किती मिळतोय, त्यातनं तुम्ही वहिवाटीचा जो रोड आहे तो एक 10%, 15% डिपेंड ऑन कोण डेव्हलपर आहे, काय आहे, किंवा तुमचे इंटरनल अंडरस्टँडिंग काय आहे त्याप्रमाणे तुम्हाला सोडावा लागतो. सो प्रायव्हेट मोजणी ही तुम्ही ऍक्च्युअल टेपनी करा किंवा आजकाल ते लेझरनी पण करता येते, ती करा. पण टेंटेटिव्हली तुमचं मॅचिंग व्हायला पाहिजे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, देअर शुड बी डिमार्केशन. सो आयदर तुम्ही डिमार्केशन स्टोन लावा आणि त्याच्यानंतर तुमचं सेलडीड झाल्यावर तुम्ही प्रॉपर त्याला कुंपण घालून घ्या. भले तुम्ही बार्ब वायर फेन्सिंग टाका, कुठलंही फेन्सिंग टाका, बेसिक, पण तुमची जागा पूर्ण हा माझा प्लॉट आहे हे व्यवस्थित डिमार्केट व्हायला पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्ही ती लँड घेतली पाहिजे. नाहीतर उलट होतं, लोक सेलडीड घेऊन बसतात आणि मग नंतर जागा मोजायला जातात. काही ठिकाणी मग ती जागाच त्यांना सापडत नाही किंवा घेतली एका ठिकाणी आणि जे म्हणजे ऍक्च्युअल मध्ये डिमार्केशन सध्या मोजतात ते दुसऱ्या ठिकाणचं. सो तुमचं गव्हर्नमेंट मोजणी हा प्रायव्हेट मोजणीवर हे व्हायला पाहिजे, रिअश्युअर व्हायला पाहिजे. आणि प्रायव्हेट मोजणीमध्ये समजा तुमच्या गटात 10 एकर आहे आणि त्यातली तुम्ही 1 एकर घेताय, तर त्या 1 एकरच्या पीसची प्रायव्हेट मोजणी करून तुमच्या सेलडीडच्या वेळेला ह्या प्रायव्हेट मोजणीचे सगळे कॅल्क्युलेशन त्याला अटॅच करायला पाहिजे. सो देन इट इज व्हॅलिड लॉंग रन मध्ये. कारण एका गटामध्ये 10 लोक असतील तर तुमचा समजा एक प्लॉट आहे, त्यातला उरलेले 9 लोकांचे कुठले प्लॉट आहेत आणि त्यातला तुमचा हाच आहे, ह्याचं प्रूफ काय राहणार आहे, जे तुमच्या सेलडीडला अटॅच डॉक्युमेंट असणार आहे ते राहणार आहे. कारण ह्याच्यात नंतर वादावादी आणि ह्या बऱ्याच अजून दुसरा मुद्दा कसा होतो मोजणीचा, इज लाईक जे आपण लिगल पार्टवर बोलत होतो की सर्च टायटल हा एक बेसिक पार्ट आहे आणि दुसरा इम्पॉर्टंट पब्लिक नोटीस. म्हणजे तुम्ही कुठलीही जागा घेताना तुमचा लॉयर सांगतात की आपण पब्लिक नोटीस देऊया. पब्लिक नोटीसचा अर्थ काय असतो, तुमच्या आजूबाजूला जेवढी लोक आहेत त्यांना माहिती पडावं की तुम्ही ही जागा विकताय किंवा घेताय आणि त्यांचं काही ऑब्जेक्शन नाहीये त्याच्यावर. आणि आजही लिगल प्रोसेस व्हॅलिड आहे. आता डिपेंड किती लोक ते वाचतात वगैरे, ती वेगळी गोष्ट आहे. पण पब्लिक नोटीस गेल्यानंतर 7 दिवसाची असते किंवा 15 दिवसाची असते आणि तेवढ्यात ज्यांना ऑब्जेक्शन रेज करायचंय ते करू शकतात. जर त्यांनी त्या 15 दिवसात ऑब्जेक्शन रेज नाही केलं आणि नंतर ते येऊन म्हणत असतील की ही माझी जागा तुमच्यात आली, तर दॅट इज नॉट व्हॅलिड बिकॉज ही हॅज अ लीगल प्रूफ ऑफ पब्लिक नोटीस नाव. सो दॅट इज वन मोर थिंग विच हॅज टू बी टेकन केअर की तुम्ही पब्लिक नोटीसला जा. ते तसंही तुमचे लॉयर नॉर्मली रेकमेंड करतात तुम्हाला. त्यातनं तुम्हाला क्लिअर कट होतं की ही आपली डिमार्केशन आहे. काही वेळेला ज्यांना रेजच करायचे असतील ऑब्जेक्शन, सेलडीड झाल्यापासून ते 7-12 व्हायचा हा जो पिरियड असतो हा पण एक क्रुशियल पिरियड असतो. सेलडीड होऊन 7-12 व्हायला आता 45 वर्किंग डेज लागतात, म्हणजे 45 वर्किंग डेज लागतात. या पिरियडमध्ये एक 15 दिवसामध्ये तुमचा फेरफार पडतो. फेरफार म्हणजे समोरच्याचं काही ऑब्जेक्शन नाहीये आणि तुमच्या नावाने ही जागा, त्याचं नाव कटून तुमचं नाव आता लागणार आहे. त्या ड्युरेशन मध्ये पण समजा जर लँड ओनरनी काही ऑब्जेक्शन घेतलं की मला याने पैसेच दिले नव्हते किंवा चेक दिला पण तो बाउन्स झाला म्हणून मी ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेतो, अशाही काही लिगल केसेस त्याच्यामध्ये होऊ शकतात. बरोबर. मग ते माइट बी मोजणी संदर्भात पण जर येत असेल तर तसंही त्याला ऍप्लिकेबल होतं. समजा मी सेकंड होम घ्यायचं ठरवलं तर बऱ्याचदा हल्ली मी ऐकलेलं असतं की मला ह्याच्यातनं पॅसिव्ह इन्कम मिळेल किंवा मी एक कॉस्ट डोक्यात ठेवतो. एक्झाम्पल देतो की मी एक 20 लाख मी माझ्याकडे एक्स्ट्रा आहेत असं म्हणू आणि मला त्याचं सेकंड होम बनवायचंय आणि त्याचं मला चांगलं रेंटर आलं पाहिजे, एअरबीएनबी म्हणा किंवा इतर काही गोष्टी. तर हे जेव्हा असे विचार ज्या लोकांच्या डोक्यामध्ये आता आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा ह्या 5 गोष्टी, ह्या 6 गोष्टी लक्षात ठेव, सो दॅट
तुझं कन्फ्युजन नाही होणार की हम्म. किती सोपं गणित आहे किंवा किती सोपं गणित नाहीये हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. ओके. सी आता हा जो मुद्दा आहे हा बऱ्यापैकी फार्म हाऊस रेंटिंग किंवा व्हेकेशन रेंटल मॉडेल हा आहे आणि हा सगळ्यात मोठा वाढणारा सध्याचा बिझनेस आहे. सो रिअल इस्टेटमध्ये सध्या रेसिडेन्शियल, कमर्शियल, लँड आणि फोर्थ असेट क्लास जो एंटर होतोय तो फार्म हाऊस रेंटिंग. बिकॉज रेंटल मार्केट फार्म हाऊसमध्ये सध्या एवढं स्ट्रॉंग आहे की इट इज एक्सिडिंग कमर्शियलच्या रेंटलला पण ॲट अ सर्टन टाइम. त्यामुळे इट इज बट ऑब्वियस फॉर लॉट ऑफ पीपल की आपण हे एक्सप्लोर करूया किंवा ह्याला बिझनेस आयडिया म्हणून घेऊया. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी फार्म हाऊस बनवलं, त्याला रेंट आउट केलं, पुण्याच्या आसपास 1 तासाच्या रेंजमध्ये आहे, तर तुम्हाला 5,000 6,000 रुपये पर नाईट स्टे रेंटल मिळतंय. आणि तुम्ही जर पूर्ण वर्षात ऑक्युपन्सी पकडली की तुमचं 365 दिवसातले फक्त वीकेंड जात आहेत, म्हणजे 100 दिवस रफली जात आहेत रेंटवर. तरी पण तुमचं प्लॉट आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट आपण एक अराउंड 80 लाखाच्या आसपास पकडली, तरी तुमचा मिनिमम एक 7% नेट प्रॉफिट त्यातनं निघतो पहिल्या वर्षी. आणि आता तुम्हालाही माहितीये की मार्केट हे किती काय म्हणतात ते, ऑनलाईन मध्ये ह्या गोष्टी खूप जास्त इझिली व्हायरल होतात की हा इथं राहून आला किंवा त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी त्याचा व्हिडिओ अपलोड केला की मग ते व्हायरल होतं मार्केटमध्ये आणि देन पीपल अट्रॅक्ट. आणि बऱ्याचदा हे पण होतं की तुम्हाला एखादी प्रॉपर्टी आवडली म्हणून तुम्ही पण परत येता. आता समज तुम्ही एखाद्या आमच्या फार्म हाऊसवर जाऊन एकदा राहिला, तुम्हाला आवडलं, तुम्ही सेकंड टाइम गेला, थर्ड टाइम जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा तुमच्या डोक्यात पैसे पे करताना हा विचार असतो की अरे ह्याची लँड कॉस्ट किती आहे, ह्याच्यावर ह्यांनी बनवायचा खर्च किती केलाय आणि आपण रेंटल आता ह्यांना किती दिलं. तर हे बिझनेस मॉडेल म्हणजे लक्षात येणं किंवा हे वर्कआउट होतं हे समजणं तुम्हाला समजतं बिकॉज यू आर ऑलरेडी युजर ऑफ इट. पण आता ह्याला जर तुम्ही बघितलं की हे बनवण्यासाठी जी ओव्हरऑल बॅक एंड प्रोसेस लागते, ती प्रोसेस एंटायरली समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतीच एकदम स्वस्तात जागा घेऊन बसलो म्हणून तो फार्म हाऊस रेंटवर गेला आणि आपल्याला पैसे यायला लागले असं नाहीये. ते इझी गणित नाहीये. त्याच्यासाठी देर आर प्रोसेसेस अँड आय ऑलवेज से देर इज अ फॉर्म्युला टू वर्क इट आउट. म्हणजे तुमचं स्वतःचं तुम्हाला फार्म हाऊस बनवायचंय आणि मी पहिल्यांदा सांगते की तुम्हाला जी गोष्ट तुम्ही रेंटवर तीच गोष्ट घेऊ शकता जी तुम्ही स्वतः एन्जॉय करता. तुम्ही जर ते फार्म हाऊस स्वतः एन्जॉय करत असाल ना तरच तुम्ही दुसऱ्याला पण ते देऊ शकता. अदरवाईज तुम्ही तिथं गेल्यानंतर 100 मेंटेनन्सची कामं निघतायत आणि तुम्हाला जसं वाटतं कशाला मी हे फार्म हाऊस घेतलं, त्याचे हे पीस ऑफ माइंड लांबची गोष्ट, येऊन मला इथं पण झाडून पोचाचीच कामं करावी लागतात, तर बेटर आय वॉज हॅपी इन माय हाऊस. बरोबर. हे बऱ्याचशा लोकांच्या बाबत होतं आणि मग तिथं मेंटेनन्स स्टाफच मिळत नाही वगैरे असे जेव्हा चॅलेंजेस व्हायला लागतात तेव्हा मग ते इट डझंट बिकम स्वतःसाठीच नाही वापरलं गेलं तर मग नंतर ते रेंटलवाला तर लांबची गोष्ट. बरोबर. सो आय ऑलवेज से देयर इज अ फॉर्म्युला टू इट. द फॉर्म्युला इज LLDCM. सो L स्टँड्स फॉर लोकेशन. पहिलं तुमचं लोकेशन भारी असलं पाहिजे. असंच कुठेतरी घेऊन ठेवलंय, माळ रानात घेऊन ठेवलाय, जिथे लोक पोहोचू शकत नाहीत किंवा गाडीच येऊ शकत नाही, तिथे रेंटलवर नाही जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला पहिलं तर जसं मी सांगितलं इन हँड पैसा जो आहे ना तो असावा लागतो, कारण ऍग्रिकल्चर प्लॉटला काही फंडिंग होत नाही. सो ऍव्हरेज पुण्याच्या आसपास आज तुम्हाला 11 गुंठाचा प्लॉट घ्यायचा असेल तर 40 ते 50 लाखाचं रफली इन्व्हेस्टमेंट लँडच्या अगेन्स्ट जातात त्याच्या वेळेला. बरोबर. त्याच्यावरचा नेक्स्ट जो पार्ट आहे सेकंड L स्टँड्स फॉर लिगॅलिटी. जसं आपण एवढा वेळ डिस्कस केलं, लिगल इज क्रिटिकल, यू शुड अपॉइंट लॉयर, गेट इट चेक. थर्ड पार्ट येतो द बेसिक डेव्हलपमेंट ऑफ द प्लॉट. आता बऱ्याचदा काय होतं की लोक प्लॉट घेताना विचार करतात चला मला 10 लाख रुपये एकरी प्लॉट भोरमध्ये मिळतोय, पण तिथं पाणी आणायचा खर्च किती आहे. बऱ्याचदा असं होतं की समोर डॅम आहे पण इथं ग्राउंड वॉटर 0 आहे. आणि ही फॅक्ट आहे, आज पुण्याच्या आसपास ही फॅक्ट आहे, ग्राउंड वॉटर कमी होत चाललंय. त्यामुळे लॉंग रन सोर्स कुठला असणार आहे, तिथनं डॅमवरनं पाणी आणायचा खर्च हा जेवढा असेल तेवढ्यात तुम्हाला वाटतं का तुमची ऑपरेशनल कॉस्ट त्या फार्म हाऊसची होणार आहे. सो डेव्हलपमेंट कॉस्टमध्ये पाणी, इलेक्ट्रिसिटी, तुमचे रोड कुठल्या टाईपचे असणार आहे, कारण हे बऱ्यापैकी हेवी रेनफॉल एरिया असतात. एका पावसात रोड वाहून गेला आणि मग परत वापरता येत नाही, त्यांनी काय होत नाही. त्यामुळे तुम्हाला लॉंग रन मेंटेनन्स पॉईंटनी सिमेंट रोड वगैरे बनवायचे असतील तर त्याचा पण एक वेगळा खर्च आहे. सो एक डेव्हलपमेंट कॉस्ट तुम्ही कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये रफली 150 रुपये पर स्क्वेअर फीट डेव्हलपमेंट कॉस्ट कॅल्क्युलेट करतो, कारण जर हेवी रिटेन्शन वॉल असतील, आउटर फेन्सिंग असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यात येतात. फोर्थ इज अबाउट C स्टँड्स फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ द फार्म हाऊस. जसं मगाशी आपण बोलत होतो की हे लांबचं लोकेशन आहे, तुम्ही इथं बसून फक्त सॅटर्डे संडे मॉनिटर करून ते कॉन्ट्रॅक्टर तुमच्यासाठी काम नाही करणार आहे. त्यामुळे यू नीड समबडी हु इज एक्सपर्ट इन टू द मार्केट हु इज डुईंग इट. सेकंडली तुम्हाला लेबर स्पेशल लागतील, कारण फार्म हाऊस कन्स्ट्रक्शन आज प्रत्येकाला ते पिंटरेस्टवर लय भारी फोटो दिसला म्हणून तो घेतला, ट्री हाऊस वाटलं किंवा असा ग्लास हाऊस वाटलं म्हणून लोक घेऊन येतात ऍक्च्युली,
बट टू मेक दॅट यू रिअली नीड अ गुड मॅन पॉवर, स्किल्ड मॅन पॉवर लागते. ते असं नाहीये की आपलं लिटरली जे गवंडी काम करणारा माणूस आहे तोच ग्लास हाऊस पण बनवणार. इट विल नॉट बी पॉसिबल. माइट बी गवंडी काम करणारा तो खालचा बेस बनवू शकतो, वरचं बनवायला तुम्हाला वेगळा स्किल लागणार. तो स्किल सेट वाला माणूस तिथं किती दिवस जाऊन राहू शकतो, तो तिथं काम करतो का, आणि त्याला कोण मॉनिटर करतं, ह्या गोष्टी कन्स्ट्रक्शनच्या चॅलेंजेस आहेत. आणि इम्पॉर्टंट ह्याला जे मटेरियल लागतात ते तुम्ही इथून आपण पुण्यातल्या पुण्यात घेऊ शकतो, पण इथून तुम्हाला आउटस्कर्टला न्यायचा, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. सो कन्स्ट्रक्शनचा पार्ट पण एक क्रिटिकल येतो, ज्याच्यामध्ये बऱ्याचदा लोक विचार नाही करत, पण घेतात आणि म्हणतात होऊन जाईल ना फार्म हाऊस. दॅट हॅज टू बी टेकन केअर. आणि फायनल इज अबाउट मेंटेनन्स. मेंटेनन्स म्हणजे तुम्ही कितीही भारी महाल बनवला पण तुम्हालाच सगळं करावं लागत असेल तर मग लॉंग रन मध्ये ते वर्कआउट नाही होत. तर त्याच्यामुळे आयडियली लाईक तुम्हाला गार्डनर लागतो, एक क्लिनिंग स्टाफ, कुक, हे बेसिक हेल्पर्स लागतात. आणि आज तुम्ही म्हटलं तरी ऍव्हरेज सॅलरी 15,000 16,000 रुपये पर मंथच्या आसपास जरी आपण त्यात पकडली तरी पण तुम्हाला पाहिजे तेव्हा तो रिसोर्स अवेलेबल आहे का. त्यामुळे आम्ही जनरली रेकमेंड करतो की तुम्ही गेटेड मध्ये जा, की गेटेड मध्ये एक सिंगल रिसोर्स पण 10-12 लोकांबरोबर शेअर होईल. कन्स्ट्रक्शन पण तुम्ही करत असाल तर 10-12 लोकांच्या मध्ये त्याची कॉस्ट शेअर होईल. त्यामुळे ते काय होतं ना, दॅट बिकम्स कॉस्ट इफेक्टिव्ह. सो तुम्ही जो प्रश्न विचारला की मला असा बिझनेस करायचा असेल तर पहिले तुम्हाला मेंटेनन्स रेडी फार्म हाऊस बनवावं लागेल आणि मग मार्केटमधले ऑपरेटर तुमच्याकडे येतात. सी देर आर मोर दॅन 10 ऑपरेटर्स इन द मार्केट आत्ताच्या घडीला वेकेशन रेंटल मॉडेलला, जे समोरून तुमचं फार्म हाऊस घ्यायला रेडी आहेत. आज तुम्ही एअरबीएनबी ला सर्च टाका, स्टेविस्टाला टाका, सॅफ्रॉन स्टेला टाका, किंवा ते पण लांबची गोष्ट मेक माय ट्रिप इफ यू सी, आपल्याला समोरून ती ट्रॅव्हल किंवा बुकिंग कंपनी दिसते, ट्रॅव्हल बुकिंग, त्याचा 80% बिझनेस हा होमस्टेचा आहे. दे आर कंटिन्युअसली इन सर्च ऑफ आम्हाला होमस्टे कुठे चांगले मिळू शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी केव्हा वर्कआउट होतात, जेव्हा तुमच्याकडे चांगलं फार्म हाऊस रेडी होईल. ते पण तुम्हाला कधी एंटरटेन करणार, जेव्हा तुमचं फार्म हाऊस रेडी असेल. फार्म हाऊस रेडी नसेल तर फक्त लँड घेऊन ठेवली म्हणून कुणी एंटरटेन नाही करत आहे. बरोबर. आता याचं गणित कसं वर्क होतं ते जर तुम्ही सांगू शकलात. याचं फॉर एक्झाम्पल स्टे विस्टा किंवा सॅफरन स्टेज, एअरबीएनबी ह्या ज्या प्रॉपर्टीज जिथे रेंट आउट होतात, तर माझं आता मेंटेनन्स रेडी फार्म हाऊस आहे समजा, ओके, तर हे आता वर्कआउट कसं होतं पैशाचं गणित. आता याच्यात कसं असतं की तुम्ही कुठल्या टाईपची प्रॉपर्टी बनवता त्याच्यावर डिपेंड असतं. प्रत्येक ऑपरेटरचे एक सर्टन एक्सपेक्टेशन्स असतात की तुमच्या प्रॉपर्टीचं जर 1 स्टार आहे, 2 स्टार आहे, 3 स्टार आहे, हे तुम्ही त्याच्यात काय काय गोष्टी देताय त्याच्याप्रमाणे ते ऍड होत जातं. आणि त्याच्याप्रमाणे देर आर 3 डिफरंट मॉडेल्स. एक मॉडेल आहे की तुम्ही फिक्स मॉडेलमध्ये जा, की महिन्याला मला मिनिमम एवढं रेंटल मिळालं पाहिजे. दॅट दे डिसाइड इव्हॅल्युएटिंग युअर प्रॉपर्टी, तुम्ही काय काय गोष्टी त्याच्यात बनवलेल्या आहेत त्यांनी. सेकंड मॉडेल आहे जिथं तुम्ही शेअरिंग करता, की 60-40 शेअरिंग आहे. जे काही रेंटल येईल त्याचं सर्टन अमाऊंट तुम्हाला जाईल, सर्टन अमाऊंट यांना जाईल. त्याच्यामध्ये मे बी मेंटेनन्स स्टाफ समटाईम तुमचा असतो, सो त्याच्यामुळे तुम्हाला हायर शेअर मिळतो. आणि थर्ड मॉडेल येतं की ते एंटायर प्रॉपर्टी इज मॅनेज्ड बाय देम. सो त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही बघायचं, ते पूर्ण बघतील आणि त्यांचा स्टाफ बाकी सगळं हे करतील. सो त्याच्यामध्ये कमर्शियल्स वेगळे जातात. सो अशा 3 वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये ते ऑपरेट होतं. आणि यातही कसं असतं की तुम्ही कुठल्या टाईपची प्रॉपर्टी बनवता याचा अर्थ आहे की ऍव्हरेज स्ट्रक्चर आहे, लक्झरी आहे, अल्ट्रा लक्झरी आहे, काही ठिकाणी स्विमिंग पूल्स असेल तर मग सॅफ्रॉन स्टे त्यात जातं, किंवा स्मॉल वॉटर बॉडी असेल तर त्यात स्टे विस्टा जातं. सो प्रत्येक ऑपरेटरच्या वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहेत अकॉर्डिंगली. सो जेव्हा तुम्ही बनवता ना ते फार्म हाऊस, तेव्हा जर या ऑपरेटरला इन्व्हॉल्व्ह करून घेत असाल तर दॅट बिकम्स इझी, की त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आपण ते बनवू शकतो. किंवा आजकाल दुसरं पण आहे की जसं तुम्ही म्हटलं की स्वतःला पण वापरायचंय आणि मला रेंटवर पण द्यायचंय. सो मिक्स्ड यूज साठी जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी ऍव्हरेज स्ट्रक्चरला जाऊ शकता. ऍव्हरेज स्ट्रक्चर लॉंग रनला मेंटेन पण चांगलं होतं. एकदम तुम्हाला लक्झरी अल्ट्रा लक्झरी मध्ये इनिशियली जायची तेवढी गरज नाही. दुसरं काय, प्रीफॅब फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्स या एक्सपांडेबल स्ट्रक्चर आहे. सो भले तुम्ही एकदम छोटं स्ट्रक्चर आज 350 स्क्वेअर फीटाचं स्टुडिओ अपार्टमेंट करून ते पहिले टेस्ट अँड ट्राय करा, ते कसं रेंटवर जातं, आणि इफ इट इज वर्किंग रिअली वेल देन गो ऑन एक्सपांडिंग इट. त्यामुळे असं नाही की डे 1लाच तुम्ही काहीतरी मोठा एवढा कन्स्ट्रक्शन कॉस्ट टाकली पाहिजे. यू कॅन स्टार्ट विथ स्मॉलर कंटेनर हाऊसेस किंवा आजकाल पॉड होम, ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्यात इंडिया मार्केटमध्ये. सो देर आर लॉट ऑफ थिंग्स विच कॅन बी एक्सप्लोर. 5-10 लाखाच्या रेंजमध्ये पण तुम्ही फार्म हाऊसेस ठेवू शकता तिथं, आणि लेटर सी की ते मार्केट कसं वर्क होत आहे. सो यू कॅन टेक अ हेल्प ऑफ ऑपरेटर त्याच्यामध्ये. आणि आजकाल ऑनलाईन मध्ये लोक बघतात, हे करतात, बुकिंग करतात, येतात, आणि वन्स युअर
आणि शेवटी नाही म्हटलं तरी इट्स अ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री लेटर. बरोबर. तुम्ही काय सर्व्हिसेस देताय, कुठल्या टाईपची प्रॉपर्टी तुम्ही मेंटेन केली आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून मग लोक घ्यायला लागतात त्याला. हम्म. आता एक डिसेंट लोकेशनला म्हणजे मगाशी जे तुम्ही सांगितलं की LLDC राईट, हम्म, हे सगळं उत्तम आहे असं हम्म. आपण काउंट कन्सिडर करू. करू ओके. की एक डिसेंट लोकेशन आहे, डिसेंटली मेड फार्म हाऊस आहे. हम्म. आता एक्झॅक्टली पैसे वाईज किती पोटेन्शियल आहे ह्याच्यामध्ये दर मंथ मला इन्कमसाठी? ओके. सो दिस विल बी माय से पॅसिव्ह इन्कम. हा प्रश्न खूप राईट आहे, कारण कसं होतं, लँड घेताना एक तुमचा जागेचा भाव हा पार्ट आहे, दुसरा जो पार्ट आहे ते तुमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, आणि त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो तुमचा रिकरिंग मेंटेनन्स कॉस्ट. अशा तुम्हाला 3 वेगवेगळ्या कॉस्ट लागणार आहेत त्याच्यामध्ये. तर ती लँडची कॉस्ट तुम्ही रफली पकडून झालं, जसं मी सांगितलं चांगलं लोकेशन अराउंड 50 लाखाच्या 50 आसपास. लाख. कन्स्ट्रक्शनची कॉस्ट आता मी जसं मगाशी पण आपण बोलत होतो की इट्स नॉट अबाउट किती मोठं बनवत आहे, इट्स अबाउट तुम्ही तिथं आल्यानंतर लोकांना काय एक्सपिरियन्स देत आहे. म्हणजे एखादं छोटंसं डोम शेप स्ट्रक्चर असेल किंवा एखादं छोटंसं ग्लास हाऊस पण असेल, तरी पण इट कॅन फेच अ गुड रेंटल दॅन जस्ट अ 3 BHK काइंड ऑफ अ थिंग. सो याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ते बघावं लागतं की आपल्याला कुठल्या मॉडेलमध्ये जायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता माझ्या रॉयल व्ह्यू फार्मची जी मुळशीची साईट आहे त्याच्यामध्ये एक 3 BHK बनवलेला आहे, तो लॅविश 3 BHK. सो तिथं रफली एक 30,000 पर नाईट स्टेनी रेंटलला जातं. आता तो घेण्याचा बनवण्याचा सगळा जो लॅविश खर्च आहे तो अराउंड 1.5 CRच्या आसपासचा आहे, आणि त्याचं रेंटल रफली 30,000 हे वीकडेजचं आहे, वीकेंडचं अराउंड 40च्या आसपास जातं. त्याच्याच बाजूला एक जो बनवलेला आहे तिथं सिम्पल डोम्स बनवलेले आहेत असे वुडन स्ट्रक्चरच्या ह्याच्यानंतर प्रीफॅबमध्ये, आणि त्याला डेक बनवलाय समोर, 350 स्क्वेअर फीटचा डेक, 350 स्क्वेअर फीटचा डोम. सो ते डोमचं एक स्ट्रक्चर, त्याचं इंटिरियर लँडस्केप सगळं मिळून तो 25 लाखात पडतो रफली. सो ते जर स्ट्रक्चर बघितलं तर ते अराउंड 20,000 पर नाईट स्टेनी, म्हणजे 20,000 रुपये पर नाईट स्टेनी आता जाते. ऑक्युपन्सी वाईज अराउंड एक 70% ऑक्युपन्सी सध्या आहे. मगाशी आपण कॅल्क्युलेट करत होतो की 30% मध्ये पण यू कॅन गेन वेल, बेसिक मध्ये जरी तुमचं राहिलं तरी पण. सो रफली एक 80-90 लाखाच्या आसपासचं बजेट इन हँड पाहिजे टू टेक इट अहेड, म्हणजे लँड आणि कन्स्ट्रक्शन. बरोबर. आणि मेंटेनन्स ठीक आहे, जर तुमची प्रॉपर्टी रेंट आउट होत असेल ना तर मेंटेनन्स निघतो त्याच्यातनं, इझिली निघतो. मेंटेनन्स म्हणजे तुम्हाला फक्त मेजरली रिसोर्स कॉस्ट आहे, आणि जर तुमचं आतलं मटेरियल काही हे झालं तर त्याची कॉस्ट आहे. बरोबर. त्यामुळे रेंटिंग मध्ये तेवढं तर बेसिक, म्हणजे जर आपण पाहिलं की आज कुठल्या सिटीतल्या खूप चांगल्या अशा 2-3 BHK ला 30,000 ते 70,000 रुपये पर नाईट स्टे, म्हणजे पूर्ण महिन्याचं पण कधी कधी रेंटल मॅच नाही होत रेसिडेन्शियलला ते. बरोबर. आणि कमर्शियलचे तर ते वेगळ्या लेवलला आहेत. बरोबर. इथं 3 गोष्टी होतात, एक तर तुमची जागेचा भाव अप्रिशिएट होतोय, दुसरं तुमचं स्वतःचं फार्म हाऊस बनतंय, नाही वापरलं तर ते रेंट आउट होत आहे, आणि फोर्थ क्रिटिकल इम्पॉर्टंट थिंग, ऍज अ बिझनेस ओनर तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्ही ऍग्रिकल्चर प्लॉट घेताय. ऍग्रिकल्चर इन्कम इज अ टॅक्स फ्री इन्कम, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावर शेती करू शकता. आणि आजकाल लॉट ऑफ बिझनेस ओनर्स दे आर प्लॅनिंग ऑन AI ऍग्रीटेक बिझनेसेस. नॉट नेसेसरी खूप ह्यूज लँड पाहिजे त्याला, तुम्ही व्हर्टिकल गार्डन वगैरे मध्ये पण छोट्या स्पेसमध्ये पण खूप मोठी चांगली शेती करू शकता. बरोबर. आणि हे सगळं इन्कम टॅक्स फ्री इन्कम आहे. इव्हन तुमचं रेंटल इन्कम टॅक्स फ्री इन्कमच्या अंडर येतं. सो हा एक जो फायनान्शियल आस्पेक्ट आहे ना, तो पण बरेचसे बिझनेस ओनर स्टडी करून येतात त्याच्यामध्ये. इंटरेस्टिंग. याच्या हे जे प्रोजेक्ट तुम्ही आता सांगताय AI ऍग्रीटेक, तर असे कुठले आपण ऑलरेडी लोकांना मदत करतोय सेटअप करायला? आता स्पेशली आमचे जे पुणे ईस्टचे जे प्रोजेक्ट आहेत ना, तिथं आम्ही CEO रिट्रीट वीकेंड होम्स करतोय. सो CEO जे कंपनीचे आहेत त्यांना असं थोडी शेती करायची आणि ह्याच्यामध्ये, सो त्याच्यामध्ये आम्ही असे फळभाज्या हे लावून तिथे एक्सपेरिमेंट केलेलं आहे. स्पेशली पुणे ईस्टचा जो एरिया आहे हा खूप सुपीक एरिया आहे, म्हणजे उरळी कांचन म्हटलं तर एशियाज बिगेस्ट इंडोर नर्सरीज तिकडे आहेत. यवत, सुपा, तो जो बेल्ट आहे ना तिथं प्रॉपर काळी माती आहे आणि जिथं शेती होते. सो तिथं आम्ही असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतो. डिपेंड क्लायंटची चॉईस काय आहे, त्यांना कुठले क्रॉप्स घ्यायचे आहेत, आणि अकॉर्डिंगली मग माझी टीम त्याच्यामध्ये त्यांना मदत करते. सो वी हॅव गार्डनिंग टीम, वी हॅव, आणि स्पेशली कसं आहे आमचे जे आमची कोर टीम 4 जणांची आहे कंपनी, त्याच्यामध्ये आर CMD ही इज ॲग्रोनॉमी डॉक्टर आहे, डॉक्टर नरेश भरडे. सो वी हॅव द एंटायर नॉलेज बँक विथ अस इन ऑर्डर टू इम्प्लिमेंट इट ऑन द ग्राउंड ऑल्सो. त्याच्यामुळे बऱ्याचदा आमच्याकडे असे क्लायंट येतात की ज्यांना स्पेसिफिक प्रोजेक्ट पण करायचा असतो. लॉंग रन गोईंग अहेड आमचा तो पण आहे की वी वॉन्ट टू कम इन टू इको विलेजेस.
इको विलेजेस इज अ सेल्फ सस्टेनेबल विलेज जे पूर्ण ॲग्रो इकॉनॉमीवर बेस होतं. सो त्याला मोर दॅन 12 प्रिन्सिपल्स ऑफ पर्माकल्चर्स त्याच्यामध्ये ऍप्लिकेबल होतं. सो आमचा तो लॉंग रन गोल आहे. त्याच्यामुळे हे आम्ही खूप स्ट्रॉंगली प्रमोट करतो की तुम्हाला जेवढं छोट्यात छोटं फार्म हाऊस ठेवता येईल तेवढं ठेवा. रेस्ट ऑफ द एरियाज मेक इट ग्रीनर, मेक इट मोर सस्टेनेबल पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करता येतील. सो आता आम्ही एक नवीन साईट लॉन्च करतोय, तिथे आम्ही सॅम्पल प्लॉट तसाच बनवतोय, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एका प्लॉटमध्ये आपण काय काय आणू शकतो. इंटरेस्टिंग. आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचदा लँड डीलिंग्स किंवा लँड ॲक्विजिशन या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडासा मेल डॉमिनेटेड इंडस्ट्री दिसते. तर तुम्ही फिमेल ऑन्टरप्रेनर्सना एस्पेशली किंवा जे आता खूप चांगल्या पद्धतीने अर्न करतायत फिमेल्स, त्यांना तुम्ही लँडकडे बघण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी सांगाल का, की त्यांनी पण लँड अक्वायर केलं पाहिजे? दे शुड प्रॉब्ली एक्सप्लोर मोर इन टर्म्स ऑफ सेकंड होम्स. जे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक आणि स्पेशली मार्च महिना इज लाईक वुमन स्पेशल काइंड ऑफ थिंग चालू असते. सो आणि रादर आय प्रमोट इट व्हेरी हेवीली बिकॉज आय ऑलवेज बिलीव्ह इन की जर तुम्ही पाहिलं असेल तर घरात सगळ्यात जास्त गोल्ड घेण्यामागं बायकांचा उद्देश हाच असतो की आपल्याला पाहिजे तेव्हा लिक्विडेट करता येईल किंवा ते असं साठवून ठेवून लॉंग रन साठी ठेवणं. आता रिसेंटली माझ्याकडे जे सेल डीड होतात त्यातले सरप्राइझिंगली 80% ऑफ द सेल डीड्स आर ऑन वाईफ्स नेम. सो अँड आय फील दॅट इज अ हायेस्ट इमोशनल अँड फायनान्शियल सिक्युरिटी. कारण लँड किंवा जागा आपल्या नावाने असणं हा सगळ्यात एक मोठा सिक्युरिटी फॅक्टर आहे. बरोबर. आणि जसं मी सांगितलं की स्पेशली ऍग्रिकल्चर लँड असणं म्हणजे तुमच्या पुढच्या 2 जनरेशनसाठी तुम्ही ती पास ऑन लिगसी करताय, हा एक पार्ट येतो. आता तुम्ही सांगितलं पैसे आहेत, फक्त आता प्रश्न कुठे येतो ना की घरच्यांना कन्व्हिन्स करणं हा पण प्रकार नसतो. कारण मोस्ट ऑफ द टाइम वेन आय से मला पण आज गुगल फेसबुक ऍड लावायची असेल ना तर मेजॉरिटी सेक्टर आय चूज इट अ मेल बिकॉज आय नो की फायनल डिसिजन मेकर मेल करणार आहे. बट इन्फ्लुएन्सिंग फॅक्टर हा लेडी नेहमी असतो, कारण शेवटी इथं काय करणार आहे. आणि शी इज ऑलवेज इन टू पिक्चर बिकॉज गार्डनिंग, होम गार्डनिंग, किचन गार्डनिंग, समथिंग रिलेटेड टू द क्रिएटिव्हिटी पार्ट इज ऑलवेज विथ हर. सो ॲज फार एज तुम्ही लिगली घेताय तर मेल फिमेल असं खूप डिफरन्सिएशन नाहीये. लिगली जागा तुमच्या नावाने येणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे त्यात घाबरण्याचं काही कारण नाहीये. बरोबर. आणि सेकंड गोष्ट ऑब्व्हियसली तुम्ही जे काही घेताय दिस इज फॉर युअर लॉंग रन फ्युचर. सो यू ऑलवेज थिंक इन दॅट वे. तसं बघायला गेलं तर लँडमध्ये काही स्पेशल बेनिफिट्स टू वुमन असं काही नाहीये त्याच्यामध्ये, किंवा लेडी बायर आहे म्हणून काही एक्स्ट्रा गोष्टी मिळतात अशातल्या पण गोष्टी नाहीये. पण ऑब्व्हियसली तुम्हाला जर काही असेट डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल, आणि दुसरी अजून एक गोष्ट असते की सपोज असं तुम्ही सांगितलं की ऍग्रिकल्चर 7/12, आता वाईफच्या वडिलांच्या नावाने जर ऍग्रिकल्चर 7/12 असेल तर शी कॅन बाय द ऍग्रिकल्चर लँड. आणि जर तुमच्या साईडनी नसेल तर यू कॅनॉट बाय ऍग्रिकल्चर लँड. यू कॅन ऍक्च्युअली टेक अ गिफ्ट डीड फ्रॉम हर आफ्टर बाईंग. सो या केसमध्ये पण बऱ्याचदा असं होतं की तिच्या आई वडिलांच्या साईडला ऍग्रिकल्चर जागा आहे म्हणून त्यांच्या नावाने पण होते आणि शी कॅन बाय इट. ऑब्व्हियसली इट्स. आणि जर तुम्ही बिझनेस आस्पेक्ट बोलत असाल याची, टू कम इन टू रिअल इस्टेट इन टू दिस लँड इन्व्हेस्टमेंट्स अँड ऑल, आय फील इट्स व्हेरी मेजर बेसिक थिंग विच इज लॅकिंग. कारण जसं आपण मगापासून म्हणतोय की इट्स अ ट्रस्ट फॅक्टर ऍट द एंड ऑफ द डे. आणि कुणीही जेव्हा पैसे लावतं तेव्हा जेव्हा एका स्त्रीच्या हातात पैसे देतं ना तेव्हा इट्स अ व्हेरी ट्रस्टफुल. हा शी विल कीप इट आणि आय विल गेट द राईट पोझिशन, हे एक फिलिंग मागं असतं. त्यामुळं यू हॅव अ व्हेरी इझी गो इफ समबडी इज थिंकिंग ऑर एंटरप्रेनर्स ऑन युअर चॅनल हु आर वुमन एंटरप्रेनर्स हु आर थिंकिंग की लँडमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये मला करिअर करायचं, तर आय फील इट्स अ इझी केक वॉक. आय थिंक कारण आत्तापेक्षा खूप चांगला असं सुवर्ण काळ नाहीये की एव्हरीबडी सपोर्टिंग यू, फॅमिली इज देअर, तुम्हाला पाहिजे तेवढ्या घरात म्हणजे बऱ्यापैकी सपोर्ट सिस्टीम अवेलेबल होते. आज मार्केटमधनं तुम्हाला सपोर्ट सिस्टीम घेता येते. आणि ऍट द सेम टाइम आय फील या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या लेवलनी शिकता येतात. असं नाहीये की तुम्हाला टिपिकल त्याच गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. यू कॅन गो इन ऑनलाईन, यू कॅन लर्न लॉट ऑफ थिंग्स, यू कॅन गो ऑन फील्ड, लर्न फ्रॉम इट आणि तुम्ही त्या इम्प्लिमेंट करू शकता. रिअल इस्टेटमध्ये येण्यासाठी कुठली डिग्री नाही पाहिजे ॲज सच. यू हॅव टू हॅव दॅट जेन्युननेस टू हेल्प टू
हेल्प पर्सन टू फुलफिल हिज ड्रीम, राईट. तो असेल आणि तुमच्याकडे राईट प्रॉडक्ट असेल, राईट लोक असतील. व्हेर एव्हर आय स्टँड टुडे इज बिकॉज ऑफ माय व्हेरी गुड टीम अँड द फॅमिली सपोर्ट. म्हणजे मी स्वतः जाऊनच ऍक्विजिशन नाही करत मार्केटमध्ये, बट आय हॅव अदर डिरेक्टर्स, दे लुक आफ्टर ऍक्विजिशन, डेव्हलपमेंट, फंडिंग. बरोबर. सो मी सेल्स हँडल करू शकते. त्यामुळे गेट अ गुड टीम इफ यू आर लुकिंग फॉर अ रिअल इस्टेट ॲज अ बिझनेस. राईट. आणि याच्यात शिकण्यासारखं पण खूप आहे. म्हणजे जसं मगाशी पण तुम्ही सांगितलं की पहिल्या 1-2 लँड ऍक्विजिशन पासून आतापर्यंत तुम्ही भरपूर गोष्टी शिकत येस आलेला. येस, इट्स एव्हरी डे. आणि स्पेशली एक्झॅक्टली. विथ टेक्नॉलॉजी, लॉट ऑफ डिसरप्शन. बऱ्याचदा हे पण होतं की आता तुम्ही 7/12 अपलोड केला परप्लेक्सिटीला आणि यू विल आस्क की ह्याचं मला अनालिसिस दे, तर इट विल गिव्ह यू. पण त्याचा ऍक्च्युअल मध्ये काय इंटरप्रिटेशन आहे, सो कधी ते हॅलोसिनेट करतंय का राईट इन्फॉर्मेशन देते, आणि मग आपला बायर त्याच्यावरनच काही डिसिजन घेतोय का, की कारण आज इम्पॉर्टंट नाहीये तुम्हाला त्या सब्जेक्टचं हार्डकोर नॉलेज किती आहे. इफ यू हॅव अ टूल्स अँड पीपल हु आर वर्किंग ऑन टूल्स गिव्हिंग यू इन्फॉर्मेशन, दॅट इज इनफ ऍट दिस पॉइंट. तर त्याच्यामुळं गेटिंग दॅट ट्रस्ट फ्रॉम द क्लायंट की आपला प्रॉडक्ट हा त्याच्यासाठी सुटेबल आहे त्या लेवलला इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि बऱ्याचदा कसं असतं, माझा हा प्रॉडक्ट आहे आणि तुमची रिक्वायरमेंट ही आहे, हे दोन्ही मॅच होणं गरजेचं आहे. फॉर मी इट्स नॉट जस्ट अ पीस ऑफ अ लँड, फॉर मी इट्स अ लँडमार्क जे पुढचे येणाऱ्या जनरेशन्स बघणार आहेत तिथे. बरोबर. त्यामुळे तुम्ही तिथे जेवढं छान फार्म हाऊस बनवाल, तुमचं जेवढं छान स्वतः वापराल किंवा रेंटवर द्याल, दॅट्स ऍट द एंड ऑफ द डे इट्स क्रेडिबिलिटी टू मी. दॅट्स हाऊ आय लुक ॲट इट. राईट. आता आपण बऱ्याचदा असं बघतो की एक फ्लॅट घेतलाय, नोकरी लागली, आपण तरुणांनी फ्लॅट घेतलाय, नंतर कोणीतरी त्यांना सांगतं की अरे इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरा फ्लॅट घे. तर ते करणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे, बऱ्याचदा लोक करतात सुद्धा. पण लँड जेव्हा अक्वायर करायचा आपण विचार करतो त्यावेळेस आयदर 20-1 वर्ष नोकरी झालीये किंवा 15-20 वर्षाचा बिझनेस झालाय बरोबर. आणि मग काही पैसे साठलेत, तेव्हा आपण लँड घेऊ असं एक होतं. किंवा मग फॅमिली बॅकग्राऊंड तुमची त्या लँड डीलिंग मधली पाहिजे. बरोबर. पण आता ज्या लोकांकडे एस्पेशली लँड पार्सल्स त्यांच्या फॅमिलीकडे नाहीयेत, अशा तरुण मुलांनी मुलींनी या लँड ऍक्विजिशन कडे कसं पाहायला पाहिजे? फार्म हाऊस असेल, ओव्हरऑल बिझनेसेस साठी काही लँड ऍक्विजिशन असतील, बरोबर. मित्रांमध्ये मिळून काही करायचं असेल, पण ओव्हरऑल एक 5-6 वर्ष झाली आहेत नोकरी करून, बेसिक एक पैसे बऱ्यापैकी मिळायला लागलेत, तर कसं पाहायला पाहिजे, काय प्लॅनिंग केलं पाहिजे, किंवा आउटलुक बेसिकली माइंडसेट कसा तयार करता येईल लँड ऍक्विजिशन साठी? हा ऍक्च्युली तसा चांगला प्रश्न आहे, कारण तुम्हाला फायनान्शियल मार्केटमध्ये असे खूप छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट्स मिळतात. म्हणजे आजकाल म्हणायचं झालं तर तुम्ही 500 रुपयाची पण SIP करू शकता मार्केटमध्ये. सो फर्स्ट पार्ट इज ऑलवेज हॅव्हिंग अ राईट फायनान्शियल प्लॅनर वर्क्स. कारण बेसिक तुमचे जे फायनान्सेस आहेत ते टेकन केअर, किंवा तुमचे जे एक्सपेन्सेस आहेत, लायबिलिटीज आहेत, त्या टेकन केअर झाल्यानंतरच तुम्ही रिअल इस्टेटकडे वळलं पाहिजे. म्हणजे पहिला फ्लॅट पण हा खूप लांबची गोष्ट आहे. तुम्हाला पहिले तुमचे इमर्जन्सी फंड्स, तुमचे जे फायनान्शियल प्लॅनर सांगतात हे 7-8 पॉइंटर्स आहेत, त्याच्यासाठी पैसे लावले पाहिजेत. ते लावल्यानंतर जो काही तुमच्याकडे कॉर्पस उरेल, तो कॉर्पस जर तुम्हाला पुढचे 5 ते 6 वर्ष लागणार नसेल, तर मग तुम्ही लँडमध्ये यायला पाहिजे. दॅट शुड बी द बेसिक एंट्री लेवल. आता यातल्या जे तुम्ही प्रश्न विचारला की 5-6 वर्ष त्यांनी काम केलंय, तर अजून एक गोष्ट होते की त्यांना सर्टन लोन मिळतं. सो त्या केसमध्ये ते एनए प्लॉटला पण जाऊ शकतात. एनए प्लॉटवर 70-80% लोन होतं. तुम्ही एनए प्लॉट घेतला, तो 5-6 वर्ष ठेवला, त्याच्यानंतर मग तो विकला किंवा त्याच्यावर काही व्हॅल्यू ऍडिशन करून नंतर विकला. सो तुम्हाला एक 5 ते 6 वर्षाचा बफर टाइम कुठल्याही लँडला ठेवला पाहिजे घेतल्यानंतर. दॅट्स अ वन थिंग. सेकंड गोष्ट ही आहे की जर तुम्ही, बऱ्याचदा लोक हे पण करतात की आपल्या गावाकडे थोडीशी जमीन घेऊन ठेवतात. गावाकडच्या काही जागा स्वस्त असतात. दॅट इज ऑल्सो अ गुड अप्रोच. ऍटलीस्ट तुम्ही तुमची एक लँड बँक बनवत जाता. आणि तुम्ही जर लिगल हेल्प घेऊन तुमच्या नावाने सेल्डेड प्रॉपर्टीज करत असाल ना, तर त्या केसमध्ये ऑब्व्हियसली इट्स अ गुड ट्रान्झॅक्शन. कारण तुम्ही पाहिलं असेल तर मार्केटमध्ये लँडची रेट पडलेत असं कधी नाही होत. आयदर इट वुड स्टॅग्नेट फॉर सम टाइम, ठीक आहे काहीतरी झालं त्याच्यामुळं, पण ओव्हर द टाइम जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्या पद्धतीनं होतीये, फॉर एक्झाम्पल पुणे मार्केट घेतलं तर दर वर्षाला 10 किलोमीटर आउटसाइड मध्ये आपण जातोय. जे पूर्वी अगदीच आपल्याला खराडी, विमाननगर किंवा तिकडं ते
उंडरी पिसोळी वाटायचं, आता ते मेन सिटी लिमिट मध्ये आलेलं आहे. बरोबर. सो तुम्ही कुठंही जागा घेऊन ठेवली, फक्त लिगली तुमच्या नावाने ट्रान्सफर करून ठेवा आणि लॉंग रन साठी त्याला पार्क करून ठेवा. कन्सिडर दिस ॲज युअर लॉंग रन एफडी. आणि जर विकायची जरी झाली ना, तरी त्याला सफिशियंट टाइम द्या. म्हणजे 1 वर्षापासून ऍटलिस्ट त्याला विकायला काढा, म्हणजे तुम्हाला ते रोटेशन मध्ये आणता येईल. इट शुड नॉट बी अ फंड विच इज इन्स्टंटली रिक्वायर्ड, की मला आता पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये कुठेतरी बाहेर जायचं आणि त्याच्यासाठी मला एवढे पैसे लागणार आहेत, आता मी जागा विकतो आणि कमवतो. सो तुम्ही डिस्ट्रेस स्टेजला जाल त्याच्यात. आणि जनरली हे करायला पाहिजे की लँडचा पैसा लँडमध्ये लावला पाहिजे. सपोज जर Right. तुम्ही आज एक 15 लाखाची लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय एनए प्लॉटमध्ये, ती तुम्ही 5 ते 10 वर्षांनी विकली, तर तो पैसा तुम्ही परत लँडमध्ये लावा. हे जर तुम्ही कंपाऊंडिंगली करत गेला ना, तर आय हॅव सीन फ्यू ऑफ माय इन्व्हेस्टर्स, दे हॅव ॲट द एज ऑफ 27, 28, 29 मध्ये त्यांनी एनए प्लॉट घेतले आणि नाऊ देअर असेट्स हॅव ग्रोन टू, म्हणजे एकाच जागेतून त्यांनी नंतर 2 जागा घेतल्या, त्याच जागेतून अजून त्यांनी 4 घेतल्या. So now they have started making their corpus in such a way that where they can acquire bigger land parcel. एका रात्रीत तुमच्याकडे तो कॅश फ्लो फक्त तुमच्या काम करण्यानी जनरेट होणार नाहीये, किंवा ते फायनान्शियल प्लॅनर कडून तुम्ही महिन्याला 10,000 20,000ची एसआयपी करता त्यातनं होणार नाहीये. इट विल बी ओनली पॉसिबल इफ यू हॅव अ बिगर चंक ऑफ अ मनी विच इज ट्रेडेड विथ द लँड कॉस्ट इन द मार्केट. कारण एक 5-6 वर्षामध्ये लँड 100%, 120%ला जाते, जर तुम्ही राईट लोकेशनला प्लॉट घेतला असेल तर. तेवढं टर्न अराउंड झालं, तुमच्या हातात पैसे आले, तुम्ही परत दुसरी लँड घेतली. सो लँडचं जरी रोटेशनल बघितलं ना, तर जेवढं तुम्ही दुसऱ्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये टाकाल, 20 वर्षामध्ये इथं त्याचे तिप्पट पैसे झालेले असतील. दॅट्स हाऊ इट जनरली वर्क्स विथ द लँड. कुठल्याही एरियामध्ये तुम्ही घ्या, फक्त मेक शुअर की अर्ली स्टेज हा जो सगळेच जण म्हणतात, फायनान्शियल मध्ये पण म्हणतात की तुम्ही 40व्या वर्षी एसआयपी करण्याऐवजी 20व्या वर्षी केली असती तर दिस इज अ एज डिफरन्स यू गॉट. सिमिलरली विथ द लँड ऑल्सो. दुसरी गोष्ट काय की लँड ही कमी आहे, म्हणजे ऍज अ कंपनी म्हणून पण आम्हाला कधी कधी रिग्रेट होतो, अरे ती जागा आधी घेऊन ठेवली असती तर, ती लँड हातातनं गेली तेव्हा आपण विचार नाही केला. तीच जागा आपल्याला तिपटीनं चौपटीनं 4 महिन्यात येऊ शकते परत, कारण तोपर्यंत मार्केट गेलं. आता जर तुम्ही बघितलं तर पुण्यामध्ये सध्या खेड शिवापूर टू संभाजीनगर हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे व्हाया वाघोली टू खेड शिवापूर जात आहे. ह्या बेल्टमध्ये जागेचे भाव वेअर अराउंड 100-150 रुपये ऍग्रिकल्चरचे होते. मागच्या 3 महिन्यामध्ये हे रेट 300 रुपयाला पोहोचले. दुपटीनं रेट होण्यामागं कारण काय? कारण तिथं गव्हर्नमेंटचं ऍक्विजिशन चालू झालं, तिथं कामं चालू झाली, तिथं बोर्ड लागली. मेट्रो आपल्याला खूप वाटायचं हे होईल नाही होईल, हे म्हणजे देर आर बोथ द साइड्स. बट जेव्हा ऍक्च्युअल जायला लागली तेव्हा लँड नाहीये घ्यायला. सो लँड घ्यायचा राईट टाइम आहे ती इन्फ्रा डेव्हलपमेंट होण्याच्या आधी 20 वर्ष. करेक्ट. सो आता मग तुम्ही आता एक जाता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, जो जे लोक शेवटपर्यंत ऐकतील त्यांना खरं फायद्याचं होईल हे, की आता हॉट एरियाज कुठले आहेत पुण्याच्या अराउंड किंवा मुंबईच्या अराउंड जिथे लोकांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे, आणि जिथे मे बी 2 लेवलवरती तुम्ही सांगू शकता की एक हॉट प्रॉपर्टीज आहेत की अगदीच घ्या तिथे, आणि एक लेवल नंतर म्हणजे की आता कम्पॅरेटिव्हली अफोर्डेबल आहेत पण ह्या एरियाजकडे लक्ष दिलं पाहिजे जिथे मग इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. सो हॉट मध्ये बोलायचं झालं तर मोर आय विल कन्सिडर दिस ॲज अ रेंटल मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यू, जिथे तुम्ही घेतल्यावर फार्म हाऊस बनवून तुम्ही रेंटला देणार आहे असे जर मार्केट तुम्ही एक्सप्लोर करत असाल तर सध्या पुणे वेस्ट साईडला तुमचा मुळशी, पवना, लोणावळा तो बेल्ट आहे, या साईडला वेल्हे बेल्ट आहे, किंवा इथून पुढे मग महाबळेश्वर आहे, त्या साईडला कोकण आहे. मुंबईच्या साईडला बघितलं तर कर्जत, पाली, खोपोली तो बेल्ट आहे. हा बेल्ट इज अ एव्हरग्रीन, आणि तुम्हाला जर खरंच रिसर्च करायचा असेल तर तुम्ही त्या एरियातले एअरबीएनबीचे फार्म हाऊसेसचे रेंटल सर्च करून रफली बघू शकता की या एरियात आपल्याला रफ रेंट आउट किती मिळू शकतं. हा एरिया, कारण या बेल्टला तसंही एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी आहे. सेकंडली पुण्याच्या जवळपास असतील तर बऱ्यापैकी सध्या MSRDCचे रिंग रोडचे जे आउटेज पॉइंट्स आहेत ते स्टडी करा. त्याच्या इन अँड अराउंडच्या जागा घेत असाल तर दॅट वुड बी बेटर, जर पुणे वेस्ट असेल तर. आणि जर प्युअरली फ्रॉम अ इन्व्हेस्टमेंट अँगल, की आता आपण पैसे टाकून ठेवतोय आणि थोडी मोठी जागा घेऊन ठेवतोय, लॉंग रन मध्ये भले आपण इथं काही बनवलं नाही बनवलं तरी लँड अप्रिशिएट होऊ शकते, असा जो एरिया आहे तो पुणे ईस्ट मध्ये आता आपण जाऊ शकतो. ईस्ट मध्ये अजूनही एरिया रेट्स असे अफोर्डेबल आहेत, म्हणजे तुम्ही जर उरळी कांचन, यवत, तिथपासून ते वाघोली तो जो अख्खा ईस्टचा बेल्ट आहे, प्लस सध्या जे पुरंदर प्रपोज इंटरनॅशनल एअरपोर्टचा एरिया चाललाय, पण
ऑलवेज कन्सिडर की एका गोष्टीवर डिसिजन नका घेऊ की फक्त इथं एअरपोर्ट येत आहे म्हणून. ऑलवेज लुक ॲट की MSRDCचा रिंग रोड आउटेज पॉईंट काय, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे त्या बेल्टमधनं जातोय. सो त्या क्रॉस पॉईंट्सवर कुठं तुम्ही जागा घेतल्या तर तुम्हाला एक प्रोजेक्ट नाही एक्झिक्यूट झाला तरी पण बाकीच्या 2 प्रोजेक्टचा एक्झिक्युशनचा बेनिफिट मिळू शकतो. सो प्लॉट घेताना असा घ्या जिथं 3 ते 4 इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स येऊ शकतात. सो ईस्ट एरिया मार्केटमध्ये सध्या 7 गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालू आहेत. म्हणजे MSRDCचा रिंग रोडचे काम चालू आहे, त्याच्यानंतर प्रपोज्ड एअरपोर्टची कामं चालू आहेत. थर्ड जे आहे ते उरळी कांचन जे आहे ह्याला मेन रेल्वे टर्मिनल डिक्लेअर केलंय. पुण्यामध्ये टोटल 4 रेल्वे टर्मिनल आहेत, त्याचं मेन तिथं आहे. सो गव्हर्नमेंट इज अक्वायर मोर दॅन 200 एकर ऑफ लँड ओनली फॉर दॅट पर्टिक्युलर. सो तो सेंट्रलचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्या इन अँड अराउंड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतीये. मेट्रो ऑलरेडी लोणी इकडच्या साईडला सासवड पर्यंत आली आहे. सो मेट्रोचे हब्स जिथपर्यंत आलेले आहेत तिथून पुढचा तुम्ही एरिया काउंट करून चाला, तिथं डेव्हलपमेंट होईल. प्लस हडपसर टू यवत हा पूर्ण फ्लायओव्हर बनतोय. सो बऱ्यापैकी ट्रॅफिक क्रंचेस हे कमी करायला जिथं गव्हर्नमेंटने आता पैसे टाकलेत, दिस इज वन ऑफ द प्रोजेक्ट. आणि ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे. सो ह्या मेजॉरिटी प्रोजेक्ट ज्या एरियात होत आहेत अशी गावं आयडेंटिफाय करून जर त्याच्यात तुम्ही प्लॉट घेतले तर अजूनही अफोर्डेबिलिटी म्हणायची झाली तर एक 40 लाख ते 45 लाख मध्ये 11 गुंठ्याच्या आसपास तुम्हाला प्लॉट मिळू शकतो. आणि थोडं इंटिरियर्स मध्ये गेलं तर अजून थोडं स्वस्तात मिळू शकतो. इंटरेस्टिंग. रेश्मा मॅडम, थँक्स अ लॉट. खूप उत्तम इन्फॉर्मेशन तुम्ही दिलीत. आणि आता आपण जे बोललो, जे प्रोजेक्ट्स तुम्ही जे आता सांगितलेत तर त्याच्या सगळ्या लिंक्सही आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत. शिवाय तुमच्या टीम बरोबर जर कोणाला कॉल सेटअप करायचा असेल तर तेही सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये असतील. येस, थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. थँक्यू.